आज कराडला हा कार्यक्रम करायचं जेव्हा ठरलं तेव्हा जानेवारीमध्ये हा करायचा ठरत होतं, पण देशमुख सर मला आज एप्रिलमध्ये येऊन सुद्धा वातावरण तितकंच छान वाटतंय आणि मुलं प्रसन्न. देशमुख सरांनी जेव्हा हा कार्यक्रम ते करतात असं मला कळलं, त्यांची माझी ओळख नाही, पण हल्ली सगळं इझिली अवेलेबल असतं. चांगल्या लोकांचं तर शोधावं लागतं, वाईटांचं फार पटकन आपल्या हातात येतं. सरांना शोधलं आणि मग लक्षात आलं, अरे बापरे एवढं मोठं काम करता येते या कार्यात. गंमत म्हणजे असं असतं की कुठलंही स्वप्न बघायला कधीच प्रॉब्लेम नसतो, स्वप्न नक्कीच बघावं, पण त्याला सत्याचं अधिष्ठान असावं लागतं, तर ते स्वप्न पूर्ण होतं. देशमुख सरांनी सत्याला, कारण असं म्हणजे वचन फार छान येते की स्वप्ने अशी पडावीत की जगणे सुगंधी व्हावे, स्वप्ने अशी पडावीत की जगणे सुगंधी व्हावे, पण प्रत्यक्ष असे जगावे की स्वप्नांनी पिके पडावे. असं देशमुख सर तुम्ही आहात. एकदा त्यांच्याकडे आपण जोरदार टाळ्या दिल्या. आणि अर्थात दुसरी तुम्ही मुलं, आज तुम्ही इकडे सगळेजण आलेला आहात. कित्येक हल्ली व्यवधान बाहेर आहेत, कित्येक गोष्टी अशा बाहेर आहेत की ज्या मनाला सुखवतात, शरीराला रिझवतात. अशा सगळ्या गोष्टी असताना 3-3 दिवस इथे येऊन कोणाचं तरी वक्त्याचं बोलणं ऐकायचं, ज्याची सवय जी आमची गेलेली आहे, ते तुम्ही करता. त्यामुळे एकदा दुसरों की जय के पहिले खुद की जय करे, एकदा तुमच्याकडे काय राहून जाऊ दे. व्हेरी नाईस. शिस्त, निष्ठा, साहस आणि समर्पण या शब्दांचं संमिलन म्हणजे आमचा सैनिक. या शब्दावर हुकूम चालणारा सैनिक मानव निर्मित अथवा निसर्ग निर्मित प्रतिकूल परिस्थितीत सीमा प्रांत असो की वाळवंट, विजय किंवा वीरगती अशी आरोळी देत शत्रूची दाणादाण उडवतो. हे भारत मातेचे सुपुत्र जीवन कसं जगावं यापेक्षा देशासाठी कसं जुगारावं याचा आदर्श आपल्या समोर ठेवतात. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, वीर भोग्या वसुंधरा. भारतीय सैनिकांच्या प्रखर देशभक्तीचा आविष्कार सर्व भारतवासियांपर्यंत पोहोचावा, एस्पेशली तरुणांपर्यंत पोहोचावा म्हणून 4 ऑक्टोबर 2009 साली लक्ष्य फाउंडेशनची स्थापना केली. पाहूया त्याची एक झलक. सैनिक. सीमेवर लढणारा, देशाच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी प्राणांची आहुती देणारा, देश हाच धर्म आणि देशाचं रक्षण करणारा सैनिक हीच जात मानणारा, आपल्या सुरक्षिततेसाठी ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता उभा ठाकलेला सैनिक. याच सैनिकांप्रती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती आदर निर्माण व्हावा, देशप्रेमाची ज्योत प्रत्येक भारतीय तरुणाच्या मनात सातत्यानं तेवत राहावी या उद्देशानं मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रीनं पदर खोचला. हम सब कुछ कर सकते हैं, हमें सब कुछ करना है यहाँ रह के. मुझे आजकल सैनिक बोलते हैं कि मासी एक काम कर, इस समाज का टेक्सचर सुधार. माय डियर फ्रेंड लिसन, सैनिकों के लिए कुछ नहीं करना है, हमें अपना समाज का स्तर सुधारना है, जो टेक्सचर है वो बदलना है. लेट अस बी वर्दी ऑफ देयर सैक्रिफाइस. जय हिंद. केवळ पैसा आणि प्रसिद्धी यामागे न लागता तरुण पिढी देश कार्यासाठी रुजू व्हावी या उद्देशानं 4 ऑक्टोबर 2009 साली लक्ष्य फाउंडेशनची स्थापना झाली. जम्मू काश्मीरमध्ये लडाख, श्रीनगर, आसाम, अरुणाचल प्रदेश येथील फॉरवर्ड पोस्टवरील सैनिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून ऋणानुबंध जुळला. दरवर्षी 26 जुलैला द्रास इथे होणाऱ्या विजय दिन सोहळ्यात लक्ष्य फाउंडेशनचा सहभाग उल्लेखनीय ठरला. दिवाळी विथ सोल्जर.
व्हॅलेंटाईन माय सोल्जर. युवा प्रेरणा. एक पंक्ती एक सैनिक. सैनिकांच्या प्रती जनमानसात लोकजागृती निर्माण करण्यासाठी विविध पुस्तकांचं प्रकाशन. शाळा कॉलेजांमधून जागृतीपर कार्यक्रम. अशा अनेक उपक्रमांमधून संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई हे रोपटं वाढवत आहेत. And then I realized it was written on the banner amidst those flags, कारगिल के शहीदों की याद में. मेरा देश मेरी पहचान, मेरा देश मेरी पहचान. जान हमारी हिंदुस्तान, शान हमारी हिंदुस्तान, इस वतन पर हम कुर्बान. मेरा देश मेरी पहचान. मेरा देश मेरी पहचान. जवानांप्रती हे कार्य पाहून विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्था लक्ष्य फाउंडेशन बरोबर जोडल्या गेल्या. आपल्यासारख्या असंख्य देशभक्तांच्या रूपानं लक्ष्य फाउंडेशन करीत असलेलं हे छोटंसं कार्य घराघरात जाज्वल्य राष्ट्राभिमानाची ज्योत प्रज्वलित करेल यात शंकाच नाही. ही होती लक्ष्य फाउंडेशनची एक झलक. माझ्या नशिबाने 2003 पासून आतापर्यंत मला सैनिकाला भेटता आलं, सैनिकाशी बोलता आलं, सैनिकाला त्याच्या भावना समजावून घेण्याएवढा मला वेळ देता आला. आणि मग माझ्या लक्षात आलं, सैनिक ही बोलायची गोष्ट नाहीये, सैनिक ही समजायची गोष्ट आहे. की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे, असं म्हणणारा सैनिक. तेव्हा त्याच्या डोळ्यात मी हा अंगार बघितला. तो जेव्हा मृत्यूकडे बघतो तेव्हा मृत्यू सुद्धा पहिले डोळे बंद करून घेतो, असा त्याच्या डोळ्यातला अंगार मी बघितला. आणि त्याच वेळेला त्याच्या डोळ्यात बघितलं प्रेम. प्रेम त्याच्या वजूदवर, जज्बातवर, पलटणच्या इज्जतीवर, त्याच्या युनिफॉर्मवर, या मातृभूमीवर आणि तुम्हा आम्हा भारतवासियांवर. आणि हे प्रेम कसं, तर कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात तसं, हे व्हॅलेंटाईन डेला तुम्ही प्रेम करतात वगैरे कसं प्रेम नाही. तू मेरा मैं तेरा, हात में निकाला, चलो आगे गए, यहाँ फ्लावर निकाला, अशी प्रेमाची संकल्पना नाही आहे. तर प्रेम कसं, प्रेम कसं करायचं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती पोचलेलं, मातीमध्ये उगवून मेघापर्यंत पोचलेलं. प्रेम म्हणजे वणवाहून जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगलहून जळत जाणं. प्रेम कर भिल्लासारखं, असं प्रेम करणारे हे आमचे सैनिक. जेव्हा जेव्हा मी कारगिलला जाते किंवा त्या रणभूमीवर उभी राहते आणि तिथे मी बघते तोलोली गिरॉकिन ऑफ हम इंडिया गेट, टायगर हिल, तेव्हा मला नेहमी असं वाटतं की जर शक्य असेल तर तुम्ही इकडे या आणि पहा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय जवान कसे आणि कुठल्या परिस्थितीत लढले ते. मला वाटतं ते म्हणत असतील आम्ही आमचं कर्तव्य काल बजावलं, उद्याही ते आम्ही निभावणार आहोतच. आम्ही निकामी शस्त्रांनिशी लढलो, बर्फामध्ये कडाक्याच्या थंडीत वरून शत्रूच्या तोफा आग ओघत असताना आम्ही त्या भयान पर्वतांवर अथक चढत राहिलो. मागे फिरण्याचा विचारही आमच्या मनात आला नाही. आमच्या शूरवीर जवानांचं रक्त इथे सांडलं, रक्त थिजलं, बर्फात सांडलं, रक्त थिजलं, बर्फ रक्तानं माखलं आणि तरी आमचं धैर्य कमी झालं नाही. आम्ही अजूनही
तुम्हाला शौर्य गाथा सांगायला आलेली नाही, मी तुम्हाला सैनिक सांगायला आले आहे. तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक. फॉर युअर टुमॉरो ही गिव्स इज टुडे. म्हणजे काय, जे मी या पुस्तकाचं हे जे पुस्तक आहे आज मी इथे बाहेर ठेवलेलं आहे, तर तो विषय आपल्या उद्यासाठी ते आज देतात. म्हणजे काय, सैनिक नक्की करतो काय? आपल्याला कसं आहे ना, करतो काय, युद्ध तर नाही चाललंय, करतो काय सैनिक हे म्हणायची इतकी सवय झाली आहे. कारण आपण खूप बोलतो. प्रतिक्रिया देणं, क्रिया करणारी माणसं कमी आहेत, प्रतिक्रिया देणारे खूप असतात. तर आपल्याला हा सैनिक समजून घ्यायचा आहे. मग तो आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, NSGचा असो, पॅरामिलिटरी फोर्सेसचा असो, तो CRPFचा असो, कुठल्याही सैनिकाला समजून घेणं हे जास्त गरजेचं आहे. आज इथे CIFSचे रणजित आहे. वेर इज रणजित? रणजित इज हिअर. ते CIFS मध्ये काम करतात, केलं होतं त्यांनी काम. एकदा त्यांना विचारा CIFS पण काय काम करतं ते. आपल्यालाच माहीत नसतं आपल्या आजूबाजूला असलेले काय काम करत असतात ते. ओके, तर आपण सध्या इंडियन एअरफोर्सकडे जाऊया. इंडियन एअरफोर्स टच द स्काय विथ ग्लोरी. आणि टच द स्काय विथ ग्लोरी म्हटलं की आपल्याला आठवतं MiG-21. म्हणजे एअरफोर्सच्या बद्दल बोलताना MiG-21 का आठवतं? कोण येते? हा, अभिनंदन. कॅरम खेळले का तुमच्या बरोबर? विंग कमांडर अभिनंदन वर्धमान. व्हेरी राईट. दे हॅव अर्न दिस. त्यांनी हे मिळवलेले आहेत किताबात सगळ्या, बरोबर. आणि आता ते विंग कमांडर नाही आहेत, तर बिकॉज ऑफ त्यांच्या ज्या धैर्याने त्यांनी भारताची मान उंचावली होती, ज्या पद्धतीने ते आपल्या बॉर्डरवर परत आले होते, पाकिस्तानच्या आणि आपल्या बॉर्डरवर अटारीवरती ते ज्या पद्धतीने परत आले होते, त्याच्यानंतर त्यांना ग्रुप कॅप्टन म्हणून आता त्यांना बढती मिळालेली आहे आणि त्यांना वीरचक्राने त्यांचा पुरस्कार दिलेला आहे. एकदा त्यांच्याकडे पण जोरदार टाळ्या. 120 मिनिटात मला जेवढं सांगता येईल तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे, कारण माझ्याकडे 2 तासच आहेत. पण हे मी तुम्हाला शीतावरून धाताची परीक्षा आपण म्हणतो तसं तुम्हाला समजेल. मुळात काय आहे माहिती, सैन्य दलाकडे वक्त की बडी पाबंदी होती आहे. आज आम्ही कुठलेही अटॅक्स सक्सेसफुल करतो याचं कारण वक्त की पाबंदी होती आहे. आज मला जर कोणी म्हटलं की आमच्या आयुष्यात वेळकाळ होत नाही, तर मला 100% खात्री आहे की त्यांनी अजिबात वेळेचा विचार नाही केला. वक्त किसके लिए रुकता नाही आहे. आत्ता वाहणारं पाणी आहे नदीचं, त्याच्यात जर पाय घातलात तर तो आत्ताच, नंतर ते पाणी पुढे गेलेलं आहे तेव्हा दुसरं पाणी आहे तुमच्या पायाखाली. तर वक्त को कैसे संभालते हैं ते एक सुंदर आहे. फ्लायपास बघूया आपण. हा जो फ्लायपास असतो, जो 26 जानेवारीला आपण बघतो, राजपथावर चाललेली असते, परेड चाललेली असते आणि त्यावेळेला आपल्याला आकाशातून दिसत असतं. आता ते कितीला सुरू झाले बघा, 6 वाजलेले सकाळचे. यांची तयारी सुरू झालेली आहे. 7:20 सॅल्यूट दिलेला आहे. आता ते आत बसलेले आहेत आपापल्या हेलिकॉप्टर्स मध्ये. ते काय दिल्लीहून उडत नाही, ते कुठून उडतात ते मी दाखवतो तुम्हाला. इथे सुरू आहे परेड राजपथावर. हा त्यांचा ट्रॅक आहे सगळा. रुद्र आहे, सुखोई आहे, हरक्युलिस आहे, नेत्र आहे, योग आहे. ही त्यांची होल्डिंग पॉइंट आहे आकाशात. त्यांना तिथे होल्ड करायचंय आणि त्यांना नेत्र, ग्लोब, सुखोई, फ्लँकर, पटकन आहे, तेजस, जगवार, पविक्रम ही सगळी आता तिकडे होल्डिंग पॉइंट मध्ये आहे. त्यांना किती वाजता पोहोचायचंय आता दिल्लीला याचा टाइम दिलेला असतो. तिथं राजपथावर कधी पोहोचायचं आहे, हरक्युलिसला कितीला पोहोचवायचं आहे. 11:22, 11:23 हरक्युलिस, 11:24 नेत्र, 11:25 ग्लोब, 11:26 तेजस, 11:27 जगवार, 11:28 पविक्रम आणि 11:29 सुखोई. आता आपण राजपथावर जाऊया. वाजले किती? 11:22 रुद्र, 11:23 हरक्युलिस, 24 नेत्र, ग्लोब 25, तेजस 26, जगवार 27, पविक्रम 28 and सुखोई 29. Yes, they are on the Rajpath. Big hand for them. सितारों के आगे जहां और भी है, अब तुम्हारे युग की हाँ और भी है.
तू शाहीन है, परवाज है काम तेरा, तेरे सामने आसमां और भी है. आणि मला नेहमी यांच्याबद्दल, विंग कमांडरबद्दल, ग्रुप कॅप्टन अभिनंदनबद्दल म्हणावं वाटतं की काम करो ऐसा की पहचान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए. ये जिंदगी तो सभी काट लेते हैं दोस्त, जिंदगी ऐसे जियो कि मिसाल बन जाए. और वो मिसाल बन जाए. सर काल पाऊस पडला असं ऐकलं, अशीच हवा होते का? आणि तो किती वाजता पडेल? तर मी फास्ट जाते. आज थांबवाल ना पावसाला? हा नाही सर थांबू शकतात ना सर? हॅलो, तुमच्या याच्यामुळे थांबावं लागेल. थांबायला लागेल. थँक्यू सो मच. तरी मी जरा थोडी फास्ट बसेल हवे, पण मला तुम्हाला सगळं दाखवायचं आहे बाळा. मी ना, मला खूप मजा येते तुमच्याशी बोलायला, पण 2 वर्ष मी पण तरसत होते मुलं मिळवायला. बघा करोना सगळं ऑनलाईन चाललं आणि ऑनलाईनला मजा येत नाही. हा सैनिक पोहोचू शकत नव्हते मी. सो आय गो अहेड. देन इंडियन नेव्ही, शन्न वरुणा. काय त्यांचं घोषवाक्य? शन्न वरुणा. तर मी जेव्हा आर्मीबद्दल बोलते तेव्हा मला एकाचा फोन आला, मावशी तू एकदम पार्शियल आहे. म्हटलं का बाबा काय झालं? तर म्हणे काय आम्ही पाणी लागतो, भारताच्या बाजूला थोडं पाणी आहे, तू काय फक्त आर्मी आर्मी करते, आम्ही काय काम नाही करत का? म्हटलं बंदे मेरे को कुछ मालूम नहीं आप क्या करते हो, मैं कभी देखी मैंने आई नहीं हूँ नेवी में. तो बोले आना है, देखना है क्या है? बोले हाँ बोलो. चलो विशाखापट्टनम आ जाओ. ऐसे ओके चलो आय कम. मग मी विशाखापट्टनमला गेले आणि विशाखापट्टनमला ही जी दिसते ही युद्धनौका आहे. हा जी ही युद्धनौका बऱ्यापैकी मोठी होती, म्हणजे तिथे कॅबिन्स होते, खाली जायचे, जिने बऱ्यापैकी 2 माणसं जातील एवढे होते, डायनिंग हॉल होता, ऑफिस होतं त्यांचं. इट वॉज लाईक यु नो आफ्टर ऑल जहाज, त्यामुळे तेवढीच जागा होती. मग मी त्याला म्हटलं अरे मला सबमरीनमध्ये जायचं. तेव्हा त्यांनी म्हटलं की सबमरीन में आप नहीं जा सकते ना. मतलब क्यों नहीं, मुझे जाना है, मुझे कमोडर साहब ने दिया है, परमिशन दिया है, कारण परमिशन्स लागतात त्या सगळ्या गोष्टी करायला. कॅमेरामॅन मला प्लीज तुम्ही डिस्टर्ब नका, वॉट एव्हर, नाही झालं ना शूट जाऊन दे, प्लीज डोंट डिस्टर्ब. मी बेकार बाई आहे, मला ना असं वाटतं की मला बोलू द्या बाहेर त्यांना प्लीज, है ना. हे नाही झालं तरी चालेल, मी साधी बाई आहे, अमिताभ बच्चन पुढे येते, है ना. हां, तर मी सबमरीनमध्ये जाण्यासाठी जेव्हा निघाले तेव्हा त्यांनी सांगितलं की तू जा, तिथे लोक तुझ्यासाठी उभी आहेत, आप जाओ वहाँ पे. मग मी हे स्टॉक फोटो आहे, तेव्हा फोटो काढू शकत नाही पण हे स्टॉक फोटो आहे. तर मी त्यांना म्हटलं चलो मुझे अंदर जाना है. तो बोला मैम आप कैसे जाओगे अंदर? मतलब दरवाजे से, दरवाज़ा खोलो. तो हंसाने लगा, दरवाज़ा खोलो आपको. बोला मैं दिखाता हूँ ऊपर से, मुझे नहीं, मुझे अंदर देखना है, मेरे बंदे अंदर कैसे काम करते हैं. तो मग तो बोला आपको पक्का जाना है? ओके. मग त्यांनी काय करावं, हसला, तुम्हाला कळेना का असा तो एक हसत होता मस्त. हे बघा तुम्हाला इथे दिसतंय का? आय डोंट नो वेदर यू, इथे मला दाखवतो. ही जी 2-3 माणसं दिसत आहेत त्याच्यामध्ये कसा तुम्हाला पीठ होल सारखं दिसतंय, गोल गटाराचं गोल कसं रस्त्यावर असतं बघा, त्या साईडला ह्या 2 जवान, 3 जवान आहे, आणि इकडे एक झेंडा आहे त्याच्या बाजूला कशी तुमचं असं गोल आहे बघा. त्याने काय केलं, त्याचं झाकण उचललं त्याचं, आणि मग मी आत बघितलं. अशा रीतीने 28 पायऱ्या आहेत तिकडे, म्हणजे त्या छोटे 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 त्या रॉड्स आहेत. म्हटलं अभी क्या, जाओ अंदर. म्हटलं इससे, म्हणजे हाँ यही तो तरीका है, यही दरवाजा है हमारा. भूक तुझ्या कर्माची फळं, सांगत होतो जाऊ नको, आता तर जाणार. मग मी आत गेले, खाली उतरले, आणि मी तुम्हाला सांगते हे अशा रीतीने सबमरीनमध्ये जागा बघा, मशिनरीज आहे तिकडे. एका रूम म्हणजे काय, 3 तर त्यांचे भाग. जायचं तर ते सुद्धा असं वाकून जायचं. टॉयलेटमध्ये सुद्धा ते लोक काम करतात, एवढं छोटंसं टॉयलेट. हे बंक बेड्स आहेत त्यांचे, आणि हे तुम्हाला दिसतात ते अफसर्स आहेत. वन्स दे एंटर इन अ शिप, यू नो, सबमरीन, दे रिमूव्ह देअर रँक्स. मी कर्नल आहे, मी म्हणजे ऑफिसर आहे का, मी जवान आहे का, मी सीमेन आहे, सगळे सारखे. जन्म आणि मृत्यूचं तांडव जेव्हा बघावं लागतं तेव्हा खरा माणूस कळतो. तिथे जे सगळे सन्माननीय, महोदय, महाअमुक, महातमुक असे नावं लावून जे फिरतात ना, त्या कोणीना हे बघितलेलं नाही. आजूबाजूला जेव्हा सेक्युरिटी लावून माणूस मारे जोर जोरात बोलतो ना, तेव्हा काही बोलू शकतो कारण यू आर सेफ. पण जेव्हा तुमचा जन्म आणि मृत्यूचा संबंध येतो तेव्हा तो जो तुमच्या बरोबर असतो जवान, तो आणि तुम्ही एका स्तरावर असतात, कारण मृत्यू तुम्हाला सोडत नाही. करोनाने एवढे शिकवलं नाही आमच्या कित्येक विद्वान लोकांना.
इथे असलेला करोडपती आणि इथे असलेला एक रस्त्यावरचा भीक मागणारा बिचारा भिक्षू एकाच ठिकाणी गेले, पण हे कळायला करोना आला, यावा लागला आणि तो येऊनही डोळे नाही उघडले. कारण फार कमी माणसं देशमुख सरांसारखी असतात. ही माणसं आपल्याला स्वाती नक्षत्र जे आहे ना त्याच्यात शिंपल्यामध्ये जर थेंब पडले स्वाती नक्षत्रात पावसाचे तर त्याचे मोती होतात. अशी ही काही माणसं समाजामध्ये आहेत जी समाजाचं काम करतात आणि असे आमचे सैनिक आहेत की जे सगळेच स्वाती नक्षत्रातले मोती आहेत. सो त्यांच्याकडनं शिका. मला जर आयुष्यात असं वाटलं की मला समोर एक आयडॉल नाही आहे, माझ्यासमोर कोणाला मी फॉलो करू असं जर वाटलं तर सैनिकाच्या जीवनाचं एक पान तुम्ही फॉलो करा. यू विल बी सक्सेसफुल इन द लाईफ. व्हाय आय टेल यू. तर हे हसत होते, इतके सुंदर हसतायत. मी म्हटलं अरे तुम्ही या मशिनरीमध्ये काम करता, हे बघा ही सगळी मुलं आपापलं काम करत होते, मी गेले तिकडे म्हणून ते. तर मी त्यांना विचारलं अरे तुम्ही हे हसता कसे सगळेजण, इथे तुम्हाला बसायला जागा नाही, उभं राहायला जा, तुला उसने घ्या. म्हटलं तुम्ही याच्यातनं 10 जण जाणार का, तिकडे 10 जण होते. तो हसला. तर बोला इसमें से हम कल 42 जाएंगे. 42 आहे. हाँ कल हम इसमें से 52 आए हैं. मतलब तुम्ही असे जाता, कसे राहता कसे तिथे. बोले बहुत मजा आया. स्नान नहीं करने का, शेव नहीं करने का, सिर्फ हम लोग मजा करते हैं. कभी वो सोता है मैं बैठता हूँ, कभी वो खाता है मैं बाद में खाता हूँ. ऑक्सिजनची सांभाळायला कार्बन डायऑक्साईड जास्त होणार नाही काळजी करतो. लाईफ इज वंडरफुल मॅडम. नो व्हॉट्सॲप, नो घरच्यांचे संबंध, पाण्याच्या खाली 300 मीटर. 20 दिवस जाऊ तर 40 दिवस पण लागू शकतात. आयुष्याची शाश्वती नाही, पण प्रत्येकजण हसतो का, क्योंकि दिमाग में डाल दिया है. या सैनिकांकडनं जे मी शिकले, मला अर्थात 40शी उगवली त्यांच्याकडनं शिकायला, पण डिसिप्लिन, डेडिकेशन, डिव्होशन, डिटर्मिनेशन या 4 D's बरोबर एक D मी त्यांच्यामध्ये बघितला, दिमाग में डाल दिया है. आणि जर कोणी आपल्या दिमाग में अगर डाल देते हैं तो पंगुम लंग आहे ते गिरीम, काही करू शकतो तुम्ही. हे फक्त दिमाग में डाल दो आणि तरच आयुष्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकाल. इंडियन नेव्ही. A force that is hard to perform, equipped to dominate, inspired to hold sway by might and unparalleled courage. A force that is defined by the ethos of duty, honor, courage. Combat ready to deter and defeat any misadventure. The Indian Navy, a combat-ready force for national security. एकदा त्यांच्याकडे आपण जोरदार टाळ्या दिल्या. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. ते काय म्हणतात, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. आणि जे ते म्हणतात तेच ते करतात. दिस इज अवर आर्म फोर्सेस. आता मी थोडीशी तुम्हाला बॉर्डर लागून जाते. हां जी, आता तुम्हाला इथे इस्लामाबाद दिसते 200, मुझफ्फराबाद दिसते 52 आणि चकोटी. ही आहे आपली POKची बॉर्डर. याला कमान अमन पोस्ट म्हणतात. ही उरुस आहे भारताचा लास्ट विलेज आहे. आणि मग जो डोंगर आहे तो पाकिस्तानचा आहे, POKचा. आणि इथून आपला डोंगर आहे हा जिथे आपण आहोत तिथे. आणि इथे अशा रीतीने तो जो ब्रिज तुम्हाला मागे दिसतोय त्या ब्रिजनी पूर्वी ट्रेड व्हायचा, तो आपण आता बंद केलेला आहे. पण दिस इज द लास्ट पोस्ट. आणि या पोस्टवर एक ऑफिसर आपल्या 7-8 लोकांना घेऊन तिथे राहत असतो. आजूबाजूला तुम्हाला दिसेल फक्त डोंगर, फक्त शांतता आणि मधूनच येणारे समोर येणारे गोळे. या सगळ्यांचा प्रतिकार करत तिथे आमचे सैनिक उभे असतात. ही POKची पोस्ट आहे. हे आहे रुस्तम पोस्ट, म्हणजे पट्टण. कालच तुम्ही वाचलं असेल, पट्टणच्या इथे काल हमला झालेला आहे. पट्टणवरनं पुढे जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे रुस्तम पोस्ट आहे. श्रीनगर, म्हणजे हे श्रीनगरवरनं मगाशी मी तुम्हाला दाखवलं ते सुद्धा श्रीनगरवरनं बारामुल्लावरनं पुढे जातो तेव्हा उरी येतं. ते उरीची पोस्ट दाखवली. ही पट्टणवरनं आपण जातो. दिस इज अ रुस्तम पोस्ट.
आणि ह्या पोस्टला जेव्हा मी गेले तेव्हा अशा रीतीने तिथे जो मुलगा उभा होता, वय वर्ष 20 असेल, समोर जो आहे तो पाकिस्तान आहे आणि इथे एक जी पोस्ट दिसते तिथे फक्त आपली बंदूक, आपली नजर आणि सदैव जागरूक राहून ते बघत राहण्याचं काम आमचे सैनिक तिथे करत असतात आणि सातत्यानं तिथे काही ना काही हालचाली होत असतात, पण ते आपल्या जागी तिकडे ताकदीने उभे असतात. आत्ताच मी कोप्पाराला जाऊन आले. हा अशा रीतीने तिथे सगळा बर्फ आहे. या रीतीने तो बर्फ काढून आम्हाला पुढे जावं लागलं. साधना पास आहे तिथे. आणि 62चं जेव्हा युद्ध झालं तेव्हा तेव्हाचे हिरो हिरोईन सुद्धा कसे होते की त्या मुद्दामून साधना नटी होत्या तेव्हाच्या जुन्या काळच्या, त्या तिकडे गेल्या होत्या आणि सैनिकाच्या आयुष्यात कुठे आले असं साधना बिन्नाला बघणं, तर ते इतके खुश झाले त्यांना बघून की त्यांनी त्या पासचं नावच साधना करून टाकलं. म्हणजे काय निदान काय नाही तर कोणतरी समोर एक बाई दिसली. ह्या परिस्थितीमध्ये काम करताना एखादं कोणतरी आपल्याकडे स्त्री एक मायेनी येते, आपल्या पाठीवर थाप मारते, ह्याचं एवढं मोठं त्यांना अप्रूप असतं. तर हा तो साधना पास आहे. आणि मग मी कंधारला पोचले आणि यू कॅन सी कसे बसलेत आमचे सगळे सैनिक. हा जो वरचा भाग आहे तिथे संपूर्ण वरती POKच्या पोस्ट आहेत. कंधार आपण खाली आहे आणि वरती त्यांच्या पोस्ट आहेत. त्यामुळे ते मनाला येईल तेव्हा वरनं त्यांच्याजवळच्या दिलेल्या ज्या बंदूक आहेत ना त्या झाडू शकतात. कारण गंमत काय माहिती का, बंदूक तर सगळ्यांकडे आहे, पण गोळी कधी झाडायची याचं शिक्षण त्यांना मिळतं आणि गोळी कधी नाही झाडायची हा संस्कार आमच्या भारतीय सैन्याला मिळाला. आणि म्हणून फक्त आली जर गोळी तर त्याचा प्रतिकार ते करतात. आपण आपली डिफेन्स फोर्स आहे, आपली अग्रेसिव्ह फोर्स नाही आहे. हा जो नैतिकता आहे याच्याबद्दल पुढे भरपूर मला सांगण्याच्या काही काही गोष्टी तुम्हाला मी उदाहरणाने सांगेन काय आहेत त्या. तर हे तंगधार आहे आणि मग मी असं त्यांना भेटते. एक हाच आनंद आहे त्यांना, फक्त यायचं मावशीने त्यांच्याशी बोलायचं, त्यांना आनंद द्यायचा, त्यांना विचारायचं कसे आहेत बाबांनो. दॅट इज सैनिकाला एवढंच ना. सैनिक एकटा असतो, लांब असतो, तुमच्या आमच्यापासून खूप दूर. त्याला समजून घेता आलं पाहिजे, त्याच्या परिवारापासून तो दूर आहे हे समजलं तरच तुम्हाला ती आत्मीयता निर्माण होऊ शकते. ही झेड गल्ली म्हणून आहे, जमीनदार गल्ली. मी खरं पुढे जाणार होते पण तिथला रस्ता कट होता आणि तो कट रस्ता जवळजवळ 4 महिने होता. म्हणजे तिथून काहीच कनेक्शन नव्हतं आणि तिथली मुलं ही तिथे एकटी जे काय 4 महिने आहेत ते तिथे राहिलेली होती. अशा रीतीने काही पोस्ट त्या तिथे बर्फामध्ये गेलेल्या होत्या. असा सगळा होता की इथे माणूस कुठे आणि काय हे शोधणं सुद्धा मुश्किल होतं. तुम्हाला वाटेल मी आता हे गप्पा मारते, मस्त निसर्ग दृश्य आहे ना, काय छान आहे. म्हणजे कुठल्या तरी हिल स्टेशनवर गेल्यानंतर तुम्हाला वाटत असेल. तो मुलगा पण किती छान आहे तिथे यंग, पण दिस इज नॉट अ हिल स्टेशन. थोडं पुढे जाऊया. हा जो ब्रिजवरनं मी जे आत येते, आम्ही जे आत येतोय, हा जो वरचा ब्रिज आहे तुम्हाला दिसेल तिथे बाजूला तारा आहेत. म्हणजे ते दरवाजा बंद केला होता ताराने, यु नो, आणि त्या उघडून आम्ही आत चाललोय. आता आम्ही कुठपर्यंत आलो, मिडलपर्यंत आलो आम्ही. त्या तारा उठून आम्ही मिडलपर्यंत आलो आणि तुम्हाला समोर दिसेल तिकडे तुम्हाला पाकिस्तानचा झेंडा दिसतोय, लांबवर दिसतोय पाकिस्तानचा झेंडा. ते जे मागे जे झेंडे आहेत हे फार लांब आहे, मला दाखवता येत नाही तुम्हाला. यांच्या मागे तिकडे तुम्हाला 2 झेंडे दिसतात ते पाकिस्तानचे. तर हा 21 वर्षाचा मुलगा आज त्यांनी NDA करून तो IMA करून आज तिथे लेफ्टनंट या पदावर आहे. 120 माणसांना तो त्याच्या अंडर सांभाळतो आणि ही इज इन तिथवाल. ही आमची लास्ट पोस्ट आहे. अर्धा रस्ता हा, अर्धा ब्रिज हा त्यांचा, अर्धा ब्रिज आपला, अर्धी नदी त्यांची नीलम, अर्धी नदी आपली किशनगंगा आणि समोर दिसणारा POK आणि आपल्या लोकांना, इथे राहणाऱ्या आपल्या भारतीयांना सांभाळायचं एवढं मोठं काम वय वर्ष 22 असलेला सैनिक करतो, कारण हे तो शिकलेला असतो. आता थोडं पण राजस्थानला गेलोय. हे राजस्थानमध्ये भर उन्हाळ्यात गेले होते तिकडे कार्यक्रमांच्या वेळेला. ते लालगड म्हणून आहे. त्यांना म्हणजे युद्धात रक्त कमी सांडावं म्हणून उन्हामध्ये पसीना ते वाहत असतं त्यांचं आणि तिकडे त्यांचं ट्रेनिंग होतं, युद्धाचं ट्रेनिंग त्यांना दिलं जात होतं. पण मी गेले तशी किती पटकन ते कशी सुंदर लगेच एका फोटोसाठी मॅम 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 करत आले आणि मासी मैं पीछे करत त्यांनी हा फोटो काढला. छोटीशी गोष्ट पण त्यांना खूप त्याचा आनंद होतो. हे BSFचे जवान आहेत, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, यु नो. आपल्या BSFच्या ज्या बॉर्डर्स आहेत
त्या मुली पण आहेत ना BSS मध्ये भरपूर मुली आहेत आणि अत्यंत केपेबली त्या करतायत. आता NDA मध्येही मुलींना आर्मीमध्ये जॉईन होता येतं. मुलींमध्ये जेवढी ताकद आहे, फक्त मुलींनी ऐकायचं, मुलांनी कान बंद करा. मुलींमध्ये जी ताकद आहे ना अष्टावधानी, ती मुलींमध्येच असते. त्यामुळे तुमची जी ताकद आहे ती जरूर वापरा आणि या देशाच्या या संरक्षण दलामध्येही मी जाऊ शकते हा विश्वास तुम्ही निश्चितपणे स्वतःच्या मनामध्ये पेटत ठेवा आणि somebody of you will definitely join Indian Armed Forces. So this is फजलका विलेज आहे, राजस्थानचं. हा बघा इथेही पाकिस्तान आहे आणि हा मुलींना टाळ्या वाजवा जोरात, हरकत नाही. हे समोर पाकिस्तान तुम्हाला दिसेल, तिकडे आहे, ही बॉर्डर आहे. आता आपण गेलोय चुमार पोस्ट म्हणजे चायना बॉर्डर. पण ही चायना बॉर्डर कुठून आहे? आपण लेहवरनं गेल्यानंतर ही चुमार पोस्ट आहे. याच्या पुढे तिथले फोटो मी तुम्हाला सिक्युरिटी पर्पज काही दाखवू शकत नाही, पण तिथे काम करणारी मुलं यांना रात्री आणि दिवसा कशाला तोंड द्यावं लागतं याचा विचार करणंही आपल्याला सहन होत नाही आणि ती मुलं करून मोकळी होतात. आणि तिथे गढवालची मुलं होती, तर ते गढवाली काय म्हणतात बघा, बड़े चलो गढ़वाली हो बड़े चलो, पत्थर जो आए सामने ठोकर से हटा दो, पत्थर जो आए सामने ठोकर से हटा दो, पहाड़ जो आए सामने सीने से हटा दो, तलवार चाहिए ना कोई ढाल चाहिए, तलवार चाहिए ना कोई ढाल चाहिए, गढ़वालियों के खून में उबाल चाहिए. और ये उबाल हर गढ़वाली के खून में, हर सैनिक के खून में मैंने देखी है. या गढ़वालियांबद्दल नंतर मी तुम्हाला बटालिक सेक्टरला जाईन तेव्हा सांगेन. नाउ दिस इज बुमला पास म्हणजे अरुणाचल प्रदेशवरनं हा चायना बॉर्डर आहे. ही अशा रीतीने आम्ही गेलो, ते नॉर्मल सीझनमध्ये गेलो, म्हणजे ऐन थंडीत तिथे काय असेल यू जस्ट इमॅजिन. आमची जी नॉर्दर्न कमांड आहे, आपल्याकडे कमांड असतात, सदर्न कमांड, नॉर्दर्न कमांड, ईस्टर्न, वेस्टर्न कमांड. तर नॉर्दर्न कमांडची मुलं काय म्हणतात, फॉर एव्हर इन ऑपरेशन्स जस्ट सी. हे लेह आहे, हे द्रासचं विजयस्तंभ आहे, सियाचेन बेस कॅम्प. एकदा नॉर्दर्न कमांडसाठी पण जोरदार टाळ्या देऊया. तान कर सीना चलते हो तुम, तान कर सीना चलते हो तुम, सिंह की संतान हो तुम, कौन रोकेगा तुम्हें, तुम प्रलय हो, तूफान हो, इस राष्ट्र का अभिमान हो. आमच्या सर्व सैनिकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर तुम्ही हा बलशाली भारताचं स्वप्न घेऊन काम करतात. भारत म्हटल्यावर त्याचं भारतीयत्व हा एक त्याचा इन्ग्रेडियंट महत्त्वाचा भाग आहे. तर मी आता थोडंसं तुम्हाला माझ्या दृष्टीने जो भारतीयत्व मी बघितलं सैनिकाचं ते सांगते. चौकीबल कोप्पाडा सोपोर, श्रीनगरचे हे नावं तुम्हाला लक्षात येतील. मी सोपोरला वळले आणि तेवढ्यात मला जायचं होतं थ्रेगाम पंचगामच्या सैनिकांना भेटायला. हे 2017 सालचं आहे. आता ते फोटो स्टॉक्स आहेत तेव्हा काढलेले नाहीत, पण समोरून असा एक कॉन्व्हॉय आला. मी सोपोरला अशी वळले आणि मी त्या कर्नलला फोन केला, सर मी सोपोरला वळले आहे, मला थ्रेगामला पोचायला किती वेळ लागेल, कारण वक्ती पाबंदी 7 म्हणजे 7ला, 8 म्हणजे 8ला पोचायचं. तर मी त्यांच्याशी बोलत असताना समोरून कन्व्हॉय आला. कन्व्हॉय आल्यावर माझी सवय अशी आहे की मी बाहेर उतरून त्या कन्व्हॉयच्या मुलांना हात करते. तर मी गाडी सोडून मी बाहेर आले आणि मी हात करत असताना मला
त्या सरांनी विचारलं की मॅडम तुम्ही कुठे आहात आत्ता. तर मला तो एरिया तसा नवीन होता म्हणून मी माझा फोन माझ्या शफी ड्रायव्हरला दिला आणि मी यांना हात करत होते असा. तेवढ्यात मी त्यांना हात करत असताना मला समोरून फटफटफट 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 असे तिथून फटाक्यांचे आवाज आले. म्हटलं अरे काश्मीर में भी दिवाळी होती आहे क्या. आणि ते आवाज मी ऐकत होते आणि तेवढ्यात ह्या कॉन्व्हॉयचा जो पहिला कन्व्हॉयचा जो ट्रक होता त्याचं ड्रायव्हरचं डोकं मी त्या हँडलवर बघितलं आणि तो ट्रक रस्ता सोडून खाली जात होता. हे मी कधीच बघितलं नव्हतं, माझ्या लक्षात आलं नाही. आणि एवढ्यात आमचा शफी जोरात ओरडायला लागला, मॅडम जी गाडी में झुक जाओ, गाडी में झुक जाओ. मी त्या सैनिकाला लागलं की ह्या विचारात बघत असताना मला त्याचं ऐकू आलं नाही. त्याला वाटलं तो सांगतोय म्हणून मी ऐकत नाही. हे माझ्या बाजूला होते प्रभू देसाई, ते मला बोलले ऐक तो काय म्हणतो खाली झुकून जा. आणि तेवढ्यात कर्नल ओरडायला लागले, मॅडम प्लीज बेंड डाऊन इन द कार. हा AK-47चा आवाज आहे, तुम्ही मिलिटंट अटॅक मध्ये अडकलेला, प्लीज बेंड डाऊन इन द कार. ओ माय गॉड, मिलिटंट अटॅक असा असतो. तर मी गाडीमध्ये झुकून गेले. 25 ग्लोब, 11-26 तेजस, 11-27 जगवार, 11-28 पलक्रम आणि 11-29 सुखोई. आता आपण राजपथावर जाऊया. वाजलेत किती? 11-22 रुद्र, 11-23 हर्क्युलस, 24 नेत्र, ग्लोब 25, तेजस 26, जगवार 27, पलक्रम 28 आणि सुखोई 29. Yes, they are on the Rajpath. We hand for them. सितारों के आगे जहां और भी है, अब तुम्हारे युग की हाँ और भी है. तू शाहीन है परवाज़े काम तेरा, तेरे सामने आसमां और भी है. आणि मला नेहमी यांच्याबद्दल विंग कमांडरबद्दल ग्रुप कॅप्टन अभिनंदनबद्दल म्हणावं वाटतं की काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए. ये जिंदगी तो सभी काट लेते हैं दोस्त, जिंदगी ऐसे जियो कि मिसाल बन जाए. और वो मिसाल बन जाए. सर काल पाऊस पडला असं ऐकलं, अशीच हवा होते का? आणि तो किती वाजता पडेल? तर मी फास्ट जाते. आज थांबवाल ना पावसाला? हा नाही सर थांबू शकतात ना सर? हॅलो, तुमच्या याच्यामुळे थांबावं लागेल. थांबायला लागेल. थँक्यू सो मच. तरी मी जरा थोडी फास्ट जाते हवे, पण मला तुम्हाला सगळं दाखवायचं आहे बाळा. मी ना मला खूप मजा येते तुमच्याशी बोलायला. पण 2 वर्ष मी पण तरसत होते मुलं मिळवायला. बघा करोना सगळं ऑनलाईन चाललं आणि ऑनलाईनला मजा येत नाही. हा सैनिक पोहोचू शकत नव्हते मी. सो आय गो अहेड. देन इंडियन नेव्ही शन्नो वरुणा, काय त्यांचं घोषवाक्य शन्नो वरुणा. तर मी जेव्हा आर्मीबद्दल बोलते तेव्हा मला एकाचा फोन आला, मावशी तू एकदम पार्शियल आहे. म्हटलं का बाबा काय झालं? तर म्हणे काय आम्ही पाणी राखतो, भारताच्या बाजूला थोडं पाणी आहे, तू काय फक्त आर्मी करते, आम्ही काय काम नाही करत का? म्हटलं बंदे मेरे को कुछ मालूम नहीं आप क्या करते हो, मैं कभी देखी मैंने आई नहीं हूँ नेवी में. तो बोले आना है देखना है क्या है? बोले हाँ बोलो. चलो विशाखापट्टनम आ जाओ. ऐसे ओके चलो आय कम. मग मी विशाखापट्टनमला गेले आणि विशाखापट्टनमला ही जी दिसते ही युद्धनौका आहे. हा जी ही युद्धनौका बऱ्यापैकी मोठी होती. म्हणजे तिथे कॅबिन्स होते, खाली जायचे जिने बऱ्यापैकी 2 माणसं जातील एवढे होते. डायनिंग हॉल होता, ऑफिस होतं त्यांचं. इट वॉज लाईक यु नो आफ्टर ऑल जहाज, त्यामुळे तेवढीच जागा होती. मग मी त्याला म्हटलं अरे मला सबमरीनमध्ये जायचं. तेव्हा त्यांनी म्हटलं की सबमरीन में आप नहीं जा सकते ना. मतलब क्यों नहीं, मुझे जाना है, मुझे कमोडर साहब ने दिया है, परमिशन दिया है. कारण परमिशन्स लागतात त्या सगळ्या गोष्टी करायला. कॅमेरामॅन मला प्लीज तुम्ही डिस्टर्ब वॉट एव्हर नाही झालं ना शूट जाऊन दे, प्लीज डोंट डिस्टर्ब. मी बेकार बाई आहे, मला ना असं वाटतं की मला बोलू द्या बाहेर त्यांना प्लीज, है ना. हे नाही झालं तरी चालेल, मी साधी बाई आहे, अमिताभ बच्चन पुढे येते, है ना. हां, तर मी सबमरीनमध्ये जाण्यासाठी जेव्हा निघाले तेव्हा त्यांनी सांगितलं की तू जा तिथे लोक तुझ्यासाठी उभी आहेत, आप जाओ वहाँ पे. मग मी हे स्टॉक फोटो आहे, तेव्हा फोटो काढू शकत नाही आपण, हे स्टॉक फोटो आहे. तर मी त्यांना म्हटलं चलो मुझे अंदर जाना है. तो बोला मैम आप कैसे जाओगे अंदर? मतलब दरवाजे से, दरवाज़ा खोलो. तो हंसाने लगा, दरवाज़ा खोलो आपको. बोला मैं दिखाता हूँ ऊपर से, मुझे नहीं, मुझे अंदर देखना है, मेरे बंदे अंदर कैसे काम करते हैं. तो मग तो बोला आपको पक्का जाना है, ओके. मग त्यांनी काय करावं, हसला. तुम्हाला कळेना का असा तो एक हसत होता मस्त. हे बघा तुम्हाला इथे दिसतंय का? आय डोंट नो वेदर यू
इथे मला दाखवतो ही जी 3 माणसं दिसत आहेत त्याच्यामध्ये कसा तुम्हाला पीठ होल सारखं दिसतंय गोल गटाराचं गोल कसं रस्त्यावर असतं बघा त्या साईडला या 2 जवानां 3 जवान आहे आणि इकडे एक झेंडा आहे त्याच्या बाजूला कशी तुमचं असं गोल आहे बघा. त्याने काय केलं त्याचं झाकण उचललं त्याचं आणि मग मी आत बघितलं. अशा रीतीने 28 पायऱ्या आहेत तिकडे म्हणजे त्या छोटे 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 त्या रॉड्स आहेत. म्हटलं अभी क्या जाओ अंदर. म्हटलं इससे बोले हाँ यही तू तरीका है यही दरवाजा है हमारा. भूक तुझ्या कर्माची फळं सांगत होतो जाऊ नको आता तर जाणार. मग मी आत गेले खाली उतरले आणि मी तुम्हाला सांगते हे अशा रीतीने सबमरीन मध्ये जागा बघा मशिनरीज आहे तिकडे. एका रूम म्हणजे काय 3 तर त्यांचे भाग जायचं तर ते सुद्धा असं वाकून जायचं. टॉयलेटमध्ये सुद्धा ते लोक काम करतात एवढं छोटेसं टॉयलेट. हे बंक बेड्स आहेत त्यांचे आणि हे तुम्हाला दिसतात ते अफसर्स आहेत. वन्स दे एंटर इन अ शिप ना सबमरीन दे रिमूव्ह देअर रँक्स. मी कर्नल आहे आम्ही म्हणजे ऑफिसर आहे का मी जवान आहे का मी सीमेन आहे सगळे सारखे. जन्म आणि मृत्यूचं तांडव जेव्हा बघावं लागतं तेव्हा खरा माणूस कळतो. तिथे जे सगळे सन्माननीय महोदय महाअमुक महातमुक असे नावं लावून जे फिरतात ना त्या कोणी ना हे बघितलेलं नाही. आजूबाजूला जेव्हा सेक्युरिटी लावून माणूस मारे जोर जोरात बोलतो ना तेव्हा काही बोलू शकतो कारण यू आर सेफ. पण जेव्हा तुमचा जन्म आणि मृत्यूचा संबंध येतो तेव्हा तो जो तुमच्या बरोबर असतो जवान तो आणि तुम्ही एकाच स्तरावर असतात कारण मृत्यू तुम्हाला सोडत नाही. करोनाने एवढे शिकवलं नाही आमच्या कित्येक विद्वान लोकांना. इथे असलेला करोडपती आणि इथे असलेला एक रस्त्यावरचा भीक मांडायला बिचारा भिक्षू एकाच ठिकाणी गेले पण हे कळायला करोना आला यावा लागला आणि तो येऊनही डोळे नाही उघडले कारण फार कमी माणसं देशमुख सरांसारखी असतात. ही माणसं आपल्याला स्वाती नक्षत्र जे आहे ना त्याच्यात शिंपल्यामध्ये जर थेंब पडले स्वाती नक्षत्रात पावसाचे तर त्याचे मोती होतात. अशी ही काही माणसं समाजामध्ये आहेत जी समाजाचं काम करतात आणि असे आमचे सैनिक आहेत की जे सगळेच स्वाती नक्षत्रातले मोती आहेत. सो त्यांच्याकडनं शिका. तुम्हाला जर आयुष्यात असं वाटलं की मला समोर एक आयडॉल नाही आहे माझ्यासमोर कोणाला मी फॉलो करू असं जर वाटलं तर सैनिकाच्या जीवनाचं एक पान तुम्ही फॉलो करा. यू विल बी सक्सेसफुल इन द लाईफ. व्हाय आय टेल यू. तर हे हसत होते इतके सुंदर हसतायत. मी म्हटलं अरे तुम्ही या मशिनरीमध्ये काम करता हे बघा ही सगळी मुलं आपापलं काम करत ते मी गेले तिकडे म्हणून ते. तर मी त्यांना विचारलं अरे तुम्ही हे हसता कसे सगळेजण इथे तुम्हाला बसायला जागा नाही उभं राहायला जा तुला उसने घ्या. म्हटलं तुम्ही याच्यातनं 10 जण जाणार का तिकडे 10 जण होते. तो हसला. तर बोला इसमें से हम कल 42 जाएंगे. 42 जाए हाँ कल हम इसमें से 52 आए हैं. मतलब तुम्ही असे जाता कसे राहता कसे तिथे. बोले बहुत मजा आया. स्नान नहीं करने का शेव नहीं करने का सिर्फ हम लोग मजा करते हैं. कभी वो सोता है मैं बैठता हूँ कभी वो खाता है मैं बाद में खाता हूँ. ऑक्सिजनची सांभाळायला कार्बन डायऑक्साईड जास्त होणार नाही काळजी करतो. लाईफ इज वंडरफुल मॅडम. नो व्हॉट्सॲप नो घरच्यांचे संबंध पाण्याच्या खाली 300 मीटर 20 दिवस जाऊ तर 40 दिवस पण लागू शकतात. आयुष्याची शाश्वती नाही पण प्रत्येकजण हसतो का क्योंकि दिमाग में डाल दिया है. या सैनिकांकडनं जे मी शिकले मला अर्थात 40शी उगवली त्यांच्याकडनं शिकायला पण डिसिप्लिन डेडिकेशन डिव्होशन डिटर्मिनेशन या 4 D's बरोबर एक डी मी त्यांच्यामध्ये बघितला. दिमाग में डाल दिया है. आणि जर कोणी आपल्या दिमाग में अगर डाल देते हैं तो पंगुम लंग है ते गिरीम काही करू शकतो तुम्ही. हे फक्त दिमाग में डाल दो आणि तरच आयुष्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकाल. इंडियन नेव्ही a force that is hard to perform, equipped to dominate, inspired to hold sway by might and unparalleled courage, a force that is defined by the ethos of duty, honor, courage. Combat ready to deter and defeat any misadventure.
and ready force for national security. एकदा त्यांच्याकडे आपण जोरदार टाळ्या देऊया. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ते काय म्हणतात? ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में, आणि जे ते म्हणतात तेच ते करतात. दिस इज अवर आर्म फोर्सेस. आता मी थोडीशी तुम्हाला बॉर्डर लागून जाते. हां जी, आता तुम्हाला इथे इस्लामाबाद दिसते 200, मुझफ्फराबाद दिसते 52 आणि चकोटी. ही आहे आपली POKची बॉर्डर, याला कमान अमन पोस्ट म्हणतात. ही उरुस आहे भारताचा लास्ट विलेज आहे. आणि मग जो डोंगर आहे तो पाकिस्तानचा आहे, POKचा. आणि इथून आपला डोंगर आहे हा जिथे आपण आहोत तिथे. आणि इथे अशा रीतीने तो जो ब्रिज तुम्हाला मागे दिसतोय, त्या ब्रिजनी पूर्वी ट्रेड व्हायचा, तो आपण आता बंद केलेला आहे. पण दिस इज द लास्ट पोस्ट. आणि या पोस्टवर एक ऑफिसर आपल्या 7-8 लोकांना घेऊन तिथे राहत असतो. आजूबाजूला तुम्हाला दिसेल फक्त डोंगर, फक्त शांतता आणि मधूनच येणारे समोर येणारे गोळे. या सगळ्यांचा प्रतिकार करत तिथे आमचे सैनिक उभे असतात. ही POKची पोस्ट आहे. हे आहे रुस्तम पोस्ट, म्हणजे पट्टण. कालच तुम्ही वाचलं असेल, पट्टणच्या इथे काल हमला झालेला आहे. पट्टणवरनं पुढे जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे रुस्तम पोस्ट आहे. श्रीनगर, म्हणजे हे श्रीनगरवरनं, मगाशी मी तुम्हाला दाखवलं ते सुद्धा श्रीनगरवरनं बारामुल्लावरनं पुढे जातो तेव्हा उरी येतं, ते उरीची पोस्ट दाखवली. ही पट्टणवरनं आपण जातो, दिस इज अ रुस्तम पोस्ट. आणि ह्या पोस्टला जेव्हा मी गेले तेव्हा अशा रीतीने तिथे जो मुलगा उभा होता, वय वर्ष 20 असेल, समोर जो आहे तो पाकिस्तान आहे. आणि इथे एक जी पोस्ट दिसते तिथे फक्त आपली बंदूक, आपली नजर आणि सदैव जागरूक राहून ते बघत राहण्याचं काम आमचे सैनिक तिथे करत असतात. आणि सातत्यानं तिथे काही ना काही हालचाली होत असतात, पण ते आपल्या जागी तिकडे ताकदीने उभे असतात. आत्ताच मी कोप्पाराला जाऊन आले. हा अशा रीतीने तिथे सगळा बर्फ आहे. या रीतीने तो बर्फ काढून आम्हाला पुढे जावं लागलं. साधना पास आहे तिथे. आणि 62चं जेव्हा युद्ध झालं तेव्हा तेव्हाचे हिरो हिरोईन सुद्धा कसे होते की त्या मुद्दामून साधना नटी होत्या तेव्हाच्या जुन्या काळच्या, त्या तिकडे गेल्या होत्या. आणि सैनिकाच्या आयुष्यात कुठे आले असं साधना बिन्नाला बघणं, तर ते इतके खुश झाले त्यांना बघून की त्यांनी त्या पासचं नावच साधना करून टाकलं. म्हणजे काय निदान काय नाही तर कोणतरी समोर एक बाई दिसली. ह्या परिस्थितीमध्ये काम करताना एखादं कोणतरी आपल्याकडे स्त्री एक मायेनी येते, आपल्या पाठीवर थाप मारते, ह्याचं एवढं मोठं त्यांना अप्रूप असतं. तर हा तो साधना पास आहे. आणि मग मी कंधारला पोचले आणि यू कॅन सी कसे बसलेत आमचे सगळे सैनिक. हा जो वरचा भाग आहे तिथे संपूर्ण वरती POKच्या पोस्ट आहे. कंधार आपण खाली आहे आणि वरती त्यांच्या पोस्ट आहेत. त्यामुळे ते मनाला येईल तेव्हा वरनं त्यांच्याजवळच्या दिलेल्या ज्या बंदूक आहेत ना त्या झाडू शकतात. कारण गंमत काय माहिती का, बंदूक तर सगळ्यांकडे आहे, पण गोळी कधी झाडायची याचं शिक्षण त्यांना मिळतं. आणि गोळी कधी नाही झाडायची हा संस्कार आमच्या भारतीय सैन्याला मिळाला. आणि म्हणून फक्त आली जर गोळी तर त्याचा प्रतिकार ते करतात. आपण आपली डिफेन्स फोर्स आहे, आपली अग्रेसिव्ह फोर्स नाही आहे. हा जो नैतिकता आहे त्याच्याबद्दल पुढे भरपूर मला सांगण्याच्या काही काही गोष्टी तुम्हाला मी उदाहरणाने सांगेन काय आहेत त्या. तर हे तंगधार आहे. आणि मग मी असं त्यांना भेटते. एक हाच आनंद आहे त्यांना, फक्त यायचं मावशीने त्यांच्याशी बोलायचं, त्यांना आनंद द्यायचा, त्यांना विचारायचं कसे आहेत बाबांनो. दॅट इज सैनिकाला एवढंच ना. सैनिक एकटा असतो, लांब असतो, तुमच्या आमच्यापासून खूप दूर. त्याला समजून घेता आलं पाहिजे, त्याच्या परिवारापासून तो दूर आहे हे समजलं तरच तुम्हाला ती आत्मीयता निर्माण होऊ शकते. ही झेड गल्ली म्हणून आहे, जमीनदार गल्ली. मी खरं पुढे जाणार होते पण तिथला रस्ता कट होता. आणि तो कट रस्ता जवळजवळ 4 महिने होता, म्हणजे तिथून काहीच कनेक्शन नव्हतं. आणि तिथली मुलं ही तिथे एकटी जे काय 4 महिने आहेत ते तिथे राहिलेली होती. अशा रीतीने काही पोस्ट त्या तिथे बर्फामध्ये गेलेल्या होत्या. असा सगळा होता की इथे माणूस कुठे आणि काय हे शोधणं सुद्धा मुश्किल होतं. तुम्हाला वाटेल मी आता हे गप्पा मारते, मस्त निसर्ग दृश्य आहे ना, काय छान आहे. म्हणजे कुठल्या तरी हिल सेंटरला, हिल स्टेशनवर गेल्यानंतर तुम्हाला वाटत असेल तो मुलगा पण किती छान आहे तिथे यंग. पण दिस इज नॉट अ हिल स्टेशन. थोडं पुढे जाऊया. हा जो ब्रिजवरनं मी जे आत येते, आम्ही जे आत येतोय, हा जो वरचा ब्रिज आहे तुम्हाला दिसेल तिथे बाजूला तारा आहेत. म्हणजे ते दरवाजा बंद केला होता ताराने, यु नो, आणि त्या उघडून आम्ही आत चाललोय. आता आम्ही कुठपर्यंत आलो,
मिडलपर्यंत आलो आम्ही आता. त्या तारा उठून आम्ही मिडलपर्यंत आलो आणि तुम्हाला समोर दिसेल तिकडे तुम्हाला पाकिस्तानचा झेंडा दिसतोय, लांबवर दिसतोय पाकिस्तानचा झेंडा. ते जे मागे जे झेंडे आहेत हे फार लांब आहे, मला दाखवता येत नाही तुम्हाला. यांच्या मागे तिकडे तुम्हाला 2 झेंडे दिसतात ते पाकिस्तानचे. तर हा 21 वर्षाचा मुलगा आज त्यांनी NDA करून तो IMA करून आज तिथे लेफ्टनंट या पदावर आहे. 120 माणसांना तो त्याच्या अंडर सांभाळतो आणि ही इज इन तिथवाल. ही आमची लास्ट पोस्ट आहे. अर्धा रस्ता हा, अर्धा ब्रिज हा त्यांचा, अर्धा ब्रिज आपला, अर्धी नदी त्यांची नीलम, अर्धी नदी आपली किशनगंगा आणि समोर दिसणारा POK आणि आपल्या लोकांना इथे राहणाऱ्या आपल्या भारतीयांना सांभाळायचं एवढं मोठं काम वय वर्ष 22 असलेला सैनिक करतो, कारण हे तो शिकलेला असतो. आता थोडं पण राजस्थानला गेलोय. हे राजस्थानमध्ये भर उन्हाळ्यात गेले होते म्हणजे तिकडे कार्यक्रमांच्या वेळेला. ते लालगड म्हणून आहे. त्यांना म्हणजे युद्धात रक्त कमी सांडावं म्हणून उन्हामध्ये पसीना ते वाहत असतो त्यांचं आणि तिकडे त्यांचं ट्रेनिंग होतं, युद्धाचं ट्रेनिंग त्यांना दिलं जात होतं. पण मी गेले तशी किती पटकन ते कशी सुंदर लगेच एका फोटोसाठी मॅम 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 करत आले आणि मासी मैं पीछे करत त्यांनी हा फोटो काढला. छोटीशी गोष्ट पण त्यांना खूप त्याचा आनंद होतो. हे BSFचे जवान आहेत, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. यु नो आपल्या BSFच्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या मुली पण आहेत ना, BSFमध्ये भरपूर मुली आहेत आणि अत्यंत केपेबली त्या करतायत. आता NDA मध्येही मुलींना आर्मीमध्ये जॉईन होता येतं. मुलींमध्ये माझ्यासाठी भूप्रदेश नाही आहे. कारगिल ही माझ्यासाठी व्यक्ती आहे. कारगिल ही माझ्यासाठी एक माणसं आहेत. तिकडे भावना आहेत, तिकडे शौर्य आहे, तिकडे अभिमान आहे आणि तिकडे वेदना आहे. आणि म्हणून कारगिल हे माझ्या खूप जिव्हाळ्याचं आहे. कारगिल म्हटलं की पहिलं कक्सरची आठवण येते आणि कक्सर म्हटलं की पहिली आठवण येते कॅप्टन सौरभ कालिया. कॅप्टन सौरभ कालिया 4 जाटचे. जेव्हा त्यांना कक्सरमध्ये कळलं की 15 मेला त्यांना सांगण्यात आलं काहीतरी वरून बंबार्डिंग होते, तू बघ काय चाललंय. 99 सालची गोष्ट. 15 मेला गेलेला मुलगा 22 दिवस आला नाही, 9 जूनला परत आला. तो पॉईंट 43ला एका कफिनमध्ये आला आणि त्या कफिन जेव्हा उघडली गेली तेव्हा त्याचं नाक कापलेलं होतं, त्याचे डोळे काढलेले होते, त्याचे कान कापलेले होते, त्याचे दात तोडलेले होते, त्याच्या सर्वांगावर सिगरेटचे मार्क होते. आणि अशा छिन्न विच्छिन्न अवस्थेत हे कमी म्हणून की काय त्याचं डोकं काढून त्यातला मेंदू काढून थोडंसं डोकं करून परत पाठवलेलं होतं. हे सगळं त्यांनी का सहन केलं? कारण चेटवूड मोटो जो तो शिकला होता, सेफ्टी, ऑनर अँड वेलफेअर ऑफ द कंट्री कम फर्स्ट ऑलवेज अँड एव्हरी टाइम. सेफ्टी, ऑनर अँड वेलफेअर ऑफ द पर्सन यू कमांड कम नेक्स्ट always and every time, and your own ease come last always and every time. तो जे शिकला ते त्याने ऑब्झर्व केलं आणि एकही सिक्रेट पाकिस्तानांना न देता त्याने आपला प्राण तिथे अर्पण केला. पण या देशात एकही सिक्रेट त्यांना दिलेलं नाही. नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. अलमगीर छाडशील तुझे हात पाय, भासशील तू हा उभा देह. पण हात पाय म्हणजे मी नव्हे की हा देह म्हणजे मी नव्हे. वाऱ्यावर शमशेर चालवून वादळाचा शिरच्छेद होत नाही की पाण्याला पेटते पलिते लावून समुद्राची साल सोलता येत नाही असं म्हणणारा त्या युगातला संभाजी म्हणजे या युगातला कॅप्टन सौरभ कालिया. एकदा त्यांना आपण जोरदार करायला. हा कारगिलचा विजय स्तंभ. समोर तुम्हाला तोलोलिंग दिसतंय, ही पहाडी तुम्हाला दिसते आणि इथे दरवेळेला 26 जुलैला या सर्वांना एक सलामी दिली जाते. कारगिल युद्धाची सुरुवात झाली पाकिस्तानच्या घुसखोरीपासून. मश्को, द्रास, कारगिल आणि बटाली या भारतीय क्षेत्रात पाकिस्तानी सैन्यानं घुसखोरी केली आणि भारतीय सैन्याला ऑपरेशन विजय मोहिमेसाठी शब्दशः भाग पाडलं. श्रीनगर लेह हा रस्ता काबीज करून लडाखला एकटं पाडणं हा पाकिस्तानचा उद्देश होता. जोजिला खिंडीनं लडाखला जोडल्या गेलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा, झंस्कार, लडाख आणि सियाचीनच्या हिमाच्छादित प्रदेशाच्या देखभालीसाठी अत्यंत मोलाच्या आहेत. अतिशय महत्वपूर्ण अशा ऑपरेशन विजयची सुरुवात मे 1999च्या प्रारंभी झाली. युद्धजन्य परिसरात लष्करानं आपली ताकद उभी केली आणि अतिशय योजनाबद्ध पद्धतीनं ती मोहीम प्रत्यक्षात आणली गेली.
ऑपरेशन विजयचं यश हा ना योगायोग होता ना चमत्कार. त्यामागे होती पायदळाची अफाट इच्छाशक्ती, इतर दलांचे दिवस रात्र असलेली साथ, भारतीय वायुसेनेची अचूक नेमबाजी आणि आघाडीवरची कणखर नेतृत्वाची फळी. या सर्वांच्या समन्वयामुळे भारतीय सैन्यानं निर्विवाद विजय प्राप्त केला. झोजिला परिसरात सैनिक, दारुगोळा, बंदूक आणि तोफा एकत्रित केल्या गेल्या. द्रासमधील मुश्कोव खोऱ्यापासून ते बटालिक मधील जुबार हिल्स पर्यंत पसरलेल्या विभागातील शत्रूच्या स्थानांवर भारतीय सैन्यानं हल्ला सुरू केला. या निकराच्या हल्ल्यात पायदळाचे अनेक जवान शहीद झाले. अत्यंत प्रतिकूल हवामान, कष्टप्रद प्रदेश आणि शत्रूचा कडवा प्रतिकार यांचा मुकाबला करत पायदळानं उत्तुंग पराक्रम केला. जिथे धडपणे चालणंही अत्यंत अवघड आहे आणि लढाईचा तर विचारही कष्टप्रद आहे, अशा उंचीवर शत्रूला नमवण्यासाठी भारतीय सैन्यानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ज्याच्या ओठांवर असते प्रार्थना आणि पायात विजयाच्या पाऊलखुणा, अशा प्रत्येक भारतीय सैनिकानं आपलं सर्वस्व पणाला लावलं. त्याचं कारण म्हणजे पलटण की इज्जत. कारगिल युद्धानं देशाला भारावून टाकलं. आपल्या सैनिकांविषयीचा लोकांचा आदर शतगुणित झाला. टायगर हिल, तोलुरिंग, पॉइंट्स 5140, 4875, 18 ग्रेनेडियर्स, 13 जॅकरेफ, 18 गढवाल, 2 राजरेफ, 111 गोरखा रायफल्स, 12 जम्मू अँड काश्मीर लाईट इन्फंट्री, 8 सिख, 17 जाट, 2 नागा, लडाख स्काउट्स, 1 बिहार and 27 रजपूत ही नावं घरोघरी पोहोचली. हे युद्ध आपण स्वेच्छेने नाही केलं, ते आपल्यावर लादलं गेलं होतं. 400 पेक्षा जास्त भारतीय सैनिक शहीद झाले, अनेक जखमी आणि जायबंदी झाले. शौर्य गाथा कितीही स्फूर्तिदायक असोत, युद्धाचे अवशेष नेहमीच भग्न आणि रक्तरंजित असतात. शत्रू वरच्या उंचीवर अत्यंत मोक्याच्या ठिकाणांवर बसलेला असताना क्षणोक्षणी मरणाला हुलकावणी देत भारतीय सैनिक लढले आणि त्यांनी शत्रूला धूळ चारली. भारत माता की. या युद्धात 4 परमवीर चक्र विजेत्यांबद्दल आपण बोलूया. कॅप्टन मनोज कुमार पांडे, वय वर्ष 24, 111 गोरखा रायफलचे हे कॅप्टन. ते म्हणतात, जर मी स्वतःला सिद्ध करण्याआधी मृत्यू माझ्या समोर उभा ठाकला तर मी सर्वप्रथम मृत्यूचाच खात्मा करेन आणि स्वतःच्या डोक्याच्या आरपार गोळी जाऊनही त्यांनी शेवटचा आपला जो बंकर उडवायचा होता तो बंकर उडवला आणि आपल्या कर्नलला ओरडून सांगितलं, ना छोडणू सर, यांना सोडू नका. हे होते कॅप्टन मनोज कुमार पांडे, मरणोपरांत परमवीर चक्र विजेते. कॅप्टन विक्रम बात्रा, 13 जाकरी, वय वर्ष 25. ते म्हणतात, या तो तिरंगा लहरा के आऊंगा, या तिरंगे में लिपट कर लेकिन आऊंगा जरूर. आणि त्यांनी हे करून दाखवलं. मरणोपरांत परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बात्रा. ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव, वय वर्ष 19. ते म्हणतात, कर्मवीर को कोई रोक नहीं सकता है करने से, भला उसे कौन मार सकता हो जो डरता न हो कभी मरने से. आणि टायगर हिलच्या लढाईमध्ये एक मोठा त्यांचा सहभाग होता. एकदा त्यांच्याकडे जोरदार टाळ्या. परमवीर चक्र. ते आता रिटायर झाले, अदरवाईज ते सुभेदार मेजर या पदावरनं रिटायर झाले. आणि रायफलमॅन संजय कुमार, जे आता सुभेदार म्हणून NDA मध्ये प्रशिक्षण देत आहेत, त्यांचं फारच छान म्हणणं होतं, दुश्मन को क्षमा करना, दुश्मन को क्षमा करना हम भगवान पर छोड़ देते हैं. हाँ जी, दुश्मन को क्षमा करना हम भगवान पर छोड़ देते हैं, लेकिन भगवान से उनकी मुलाकात करना ये मेरी जिम्मेदारी है. आणि ही जिम्मेदारी त्यांनी बखूबी निभावली. 4 परमवीर चक्र विजेत्यांसाठी आपण जोरदार टाळ्या देऊया.
कॅप्टन बात्रा हे असे चढून गेले आणि अल्टिमेटली लुक ॲट दिस पॉईंट 4875 इथे ते शहीदही झाले आणि इथे त्यांनी तिरंगाही लहरवला होता. हे आहेत रायफलमन संजय कुमार, 26 जुलैला नेहमी तिथे असतात. हे आहे टायगर हिल. टायगर हिलचा सुळका बघितला की लांबून सुद्धा धडक भरते आणि इथे कशा रीतीने आमचे सैनिक चढले असतील आणि तो रिकॅप्चर केला असेल हे म्हणजे केवळ आणि केवळ त्यांची तीव्र इच्छाशक्ती हेच एक कारण आणि अफाट पलटणची इज्जत. हे आहेत योगेंद्र सिंग यादव. आता तुम्हाला वाटेल हे चित्र मी का लावलं. ही टोटल 35 फोटोग्राफ्स आहेत. टोटल 35. आमच्याबरोबर कर्नल रथोड आहेत 8 बटालियन ऑफ 6th रेजिमेंट. ते कारगिल युद्धात त्यांचं वय होतं 26 आणि ते बोलले जेव्हा टायगर हिल आम्हाला सांगितलं होतं जितका आम्हाला माहिती नाही टायगर हिल कुठे आहे, किती चढायचं आहे, काय करायचं आहे, ओपन करते होता. पाकिस्तानी पूर्ण आपले आयुधांवर बसलेले असताना आम्ही गेले असताना एक स्टेज अशी आली की आम्ही ओपन होतो. आमच्यावरती वरून संपूर्ण दिसत होते सिख सगळे ही मुलं तिथे आहे ते दिसत होते आणि ही 35च्या 35 जण तिथे त्या एक 7-8 दिवसामध्ये प्रत्येक जण तिथे हुतात्मा झाला. वय वर्ष 22 आणि 23. हे सूरासो पहचानिए न लरे दिन के खेत. ते म्हणतात सूरासो पहचानिए न लरे दिन के खेत, पुरजा पुरजा कटमरे कपवना छड्डे खेत. आमच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी आम्ही 3 इंचही ह्या जागा सोडणार नाही आणि दुश्मनला 1 इंच देणार नाही. ते जे म्हणाले तेच त्यांनी केलं. हे 8-6चं क्रेडिट आहे. आणि या सगळ्यांचं वय 22-23 होतं. जेव्हा त्यांना आणणारे त्यातले जे वाचत होते त्यांना जे आणायला चिता घेऊन गेले होते एक एव्हिएशनचे कर्नल, तेव्हा तो मेजर होता. त्यांनी मला सांगितलं की मावशी मी आणत असताना तो म्हणत होता मुलगा मला, मुझे जल्दी जल्दी कुछ तो लगा के भेजो पीछे, मेरा चाचा वहाँ है, मेरा भाई वहाँ है, मेरा काका वहाँ है, मेरी पलटन वहाँ पे है, मुझे वहाँ जाने दो. कोणालाही परत यायचं नव्हतं. त्यांनी ते तिथे आत्माहुती करणं पसंत केलं पण ते परत आले नाही. कारण पाड दाखवून आलेल्या सैनिकाला भारतीय सेना कधीही माफ करत नाही आणि म्हणून सगळेजण तिथल्या तिथे शहीद झाले. आणि एवढं होऊन सुद्धा ह्या मुलांनी ज्यांनी हे सगळं तांडव सहन केलं त्यांचे जे एक ऑफिसर होते तिकडे पाकिस्तानचा कमाल शेख असं त्याचं नाव होतं. तो अतिशय यंग ऑफिसर त्यांचा जो काश्मीर सेनेचा जो होता तो इतक्या फेरोशियसली यांच्याशी लढत होता. अत्यंतिक फेरोशियसली त्यांनी फाईट केलं. म्हणजे ते जे सरदार होते तिथले सुभेदार मेजर ते बोलले आम्ही देखून हैराण झालो की हे बंदा क्या ताकद से लढ रहा है. आणि शेवटी त्यांच्याच गोळीने जेव्हा तो पडला खाली तेव्हा त्यांनी काय करावं. त्यांनी आपल्या ऑफिसरना सांगितलं बजवाना की साहब वो बॉडी रिट्राइव करते हम उनको लेके आते हैं. सोल्जर त्यांना आणलं त्यांनी आणि त्यांनी सांगितलं इनके जेब में एक चिट्ठी डालना साहब कि ये इतने फेरोशियसली लड़ रहे थे कि उनको वहाँ का हैदर किताब जो है ज्याला आपल्याकडे परमवीर जे म्हणतात तसा त्यांचा निशाने हैदर हे किताबच त्याला द्यावी अशी चिठ्ठी ह्याच मुलांनी ह्यांच्याच पलटणनी त्याच्या जेबमध्ये पाठवली. ह्याच्यापेक्षा दुसरं एथिकली काय असू शकतं. दिस इज अवर इंडियन आर्मी. If I die in a battle zone, put me in a box, send me home, pin my medals on my chest, tell my ma'am I did my best. जर रणांगणात मी पडलो धारात ती तर पेटीत घालून पाठवा माझ्या घरी. माझी मेडल्स माझ्या छातीवर लावा आणि मी सर्वोत्तम कामगिरी केली असं माझ्या आईला सांगा असं बटालिक सेक्टरमध्ये सांगणार आहे. सेक्टर बघा हा बटालिक सेक्टर 99 साली काय असेल. हा जुबार हिल जिथे त्यांनी प्राणज्योत मालवली ते आहेत Captain Manoj Kumar Pandey. If death comes before I have proved my blood, I swear I will kill death. Kavar hunnu badda murnu niko. ते काय म्हणतात better to die than live like a coward. या 4 परमवीरच्या विजेत्यांना एकदा आपण जोरदार टाळ्या देऊ आणि पुढे जाऊया. 15 minutes past 4th of July 1999. The first signs that the assault of Tiger Hills is about to begin.
टायगर हिल बघा, गनरनी परफेक्ट तिकडे मागवलेला आहे गोळा, परफेक्ट टायगर हिल पडलेला आहे. आपल्या गनर्सना टाळ्या द्या. दिस इज द क्रेडिट ऑफ गनर्स. टायगर हिलवर गोळ्या मागवल्या होत्या, खालून या लोकांनी गनर्सनी तिथे अटॅक केला, कारण मग आमची लोक वर चढण्यासाठी, पण त्यांनी जो पॉईंट सांगितला तेवढा लांब 40 किलोमीटर लांबून आमच्या गनर्सनी परफेक्ट तो तिकडे अटॅक केलेला आहे. जस्ट सी, आलाय आलाय आलाय. येस, टायगर हिल टॉप वरती त्यांनी इकडनं टाकलेले आहेत. गनचे गोळे आहेत ते, आणि रॉकेट लॉन्चर्स वरनं टाकले होते. Rockets stuck at the top of Tiger Hill with startling accuracy. टायगर हिल वरती चढणारे देन कॅप्टन नाव कर्नल सचिन निंबाळकर, की जेव्हा टायगर हिल वर त्यांच्या लक्षात आलं की जर मी तिकडे माझ्यावरती जर तिकडनं ह्या अशा रीतीने हा SOS फायर, दिस इज कॉल्ड एज SOS फायर, हा जर मी मागवला तर तिथला एक बंकर जो आम्हाला वर चढू देत नाहीये, आम्ही 2दा खाली उतरलोय. आजचा मला 4 जुलैची माझी डेट आहे, मला 5 जुलैला झेंडा लावायचाच आहे. त्यांनी इकडे फोन केला आणि सांगितलं बॅटरी ऑपरेटरना की जिथे मी उभा आहे तिथून 50 मीटरच्या वर मला खालून सपोर्ट द्या SOS फायरचा. ते बोले आर यू मॅड? हा 100 मीटर वरती तो जर पडतात त्याचे स्प्लिंटर्स तर तुमची जान जाईल तुमची, तुम्ही काय मागताय? आर यू इन सेन्स? तो बोला येस आय एम इन सेन्स. आणि कॅप्टन सचिन निंबाळकरांनी आपली पलटण अशी उभी केली की येणारे बोफोरस गनचे जे सगळे गोळे होते ते त्यांचे छिलके, त्याचे जे स्प्लिंटर्स त्या कोणालाही लागले नाही. आणि जो पहिला बंकर उडाला आणि त्याच्यानंतर यांनी जम्प मारून वर जाऊन पुढे संपूर्ण तो जो प्रांत जिंकायचा होता ते काम करून स्वतःवरती SOS फायरिंग मारणारे हे आहेत देन कॅप्टन नाव सचिन कर्नल निंबाळकर, वीरचक्र कारगिल वॉर. आपण नेहमी वीरचक्र, महावीर चक्र, परमवीर चक्र बोलतो, पण एका परमवीर चक्र विजेत्याच्या मागे 100 जण असतात की ज्यांची जे अनसंग हिरोज असतात. हे सगळे ते अनसंग हिरोज. आम्ही 2019 साली कारगिल युद्धात जे लढले त्यांचा सन्मान केला होता. जे बटालिकला लढले त्यांचा बटालिकला, जे द्रासला, जे कक्सरला लढले त्यांचा कक्सरला. आणि इथे आम्ही हे सगळ्यांचा तो फोटो काढलेला आहे. हे सुद्धा सगळे हिरो आहे, हे सुद्धा सगळे परमवीर चक्र आहेत. कारण वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी जे काम केलं आहे, जे कुठेही बाहेर आलेलं नाही. पण एकदा ह्या अनसंग हिरोंसाठी अनामवीरा जिथे झाला तुझा जीवनांत संमती देणार कोणी लागला वेगळी वाट, हे शहीद झाल्याबद्दल म्हणतं. तसं हे सगळे आमचे परत सर्व्हिस करत आपल्या जीवनाची एवढी म्हणजे अंधार त्याने बघून सुद्धा पहाटे परत ते त्याच कामावर रुजू होतात. यातली एक गंमत सांगते, त्याच्यामध्ये एक कमाल भान होता. मी म्हटलं ना 17 गढ़वालची मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. 17 गढ़वालचे एक कमाल भान. ते बोले मासी क्या हुआ था? हम लोग बटालिक में थे. मी तुम्हाला बटालिक दाखवलं, काय टेरेन, विचित्र टेरेन होता. बोले हम चढ रहे थे ऊपर. पूर्ण आम्ही असे वर चढत गेलो आणि वरती पाकिस्तानी इतके मोठ्या संख्येने शस्त्रास्त्र घेऊन बसले होते की माझ्याबरोबर हे नाईक कृपाल सिंग होते. जे कृपाल सिंग त्याची सिनियर, कारण हा तेव्हा शिपाई होता, तर ते लीड करत होते आणि मी त्यांना फॉलो करत होतो. आणि तेवढ्यात काय झालं, वरून एक तुफान भडीमार झाला, जोरात फायरिंग आलं आणि त्यांना लागलं त्यांच्या हाताला आणि ते वळले तर त्यांच्या पाठीला पण ती गोळी लागली आणि ते दगडाला टेकून एक हात त्यांचा जायबंदी झाला, उभे राहिले. त्यांनी डाव्या हातात बंदूक घेतली आणि ह्याला सांगितलं तू इथून वर जा, मी तुला कव्हर फायरिंग देतो. तुला मी थांबलो की साहब आपको क्या हो रहा है, नीचे लेके जाता हूँ. बोले बिल्कुल नहीं, तुम जाओ, मैं तुम्हें कव्हर फायरिंग देता हूँ. आपल्या दुसऱ्या हातात बंदूक घेऊन ते कव्हर फायरिंग देत राहिले. कमल भान वय वर्ष 19. ते वर चढत 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 गेले, उलट्या बाजूने गेले. पाकिस्तान त्यांना कळलंच नाही की इथून आले. शिवाजी महाराजांचं एक तत्व होतं, शत्रू जिथून येणार नाही तिथे पहिले मोर्चे बांधा. पाकिस्तानाला ते कसं मांडणार, कारण त्यांना शिवाजी त्यांच्या पाकिस्तानमध्ये नव्हताच ना, त्यामुळे त्यांना कळणंच शक्य नव्हतं. हे आमच्या भारतीयांनाच माहिती आहे. त्यामुळे ते अशा रीतीने वर चढले आणि त्यांनी तो कॅप्चर केला आणि ते धावत खाली आले. तोपर्यंत कृपाल सिंग लहूलुहान झाले होते. तर यांनी म्हटलं साहब जी मैं आपको लेके जाता हूँ, मैं आपको. आणि तो बोला 17,000 फीट वरनं
ह्या जिथे चढणं मुश्किल तिथे एकाला पाठीवर घ्यायचं, जो लहूलुहान झालाय, मैंने उनको पीठ पे लिया, मैं नीचे उतर रहा था, त्यांचं रक्त माझं, माझं रक्त त्यांचं, सगळं एकत्र झालं होतं, कोणाची गर्मी कोणाला कळत नव्हतं. मैं बात करते करते नीचे आया, थोड़े वक्त के बाद कृपाल सिंह बोले थोड़ा मेरे नीचे उतारो. तो मैंने पूछा क्या हुआ? बोले मेरे जेब में एक डायरी है छोटी सी, जरा वो निकालना. तो बोला साहब आप नीचे जाते. नहीं नहीं मेरे पास वक्त कम है, वो डायरी निकालो. तो बोला मी त्यांना असं जरा उतरवलं, त्यांच्या जेबमधून डायरी काढली आणि ते बोले लास्ट पेज पे जाओ. लास्ट पेजवरती 4 नावं होती आणि त्या नावांपुढे 180 मला वाटतं 80, 75, 25 आणि 150 अशा किमती लिहिलेल्या होत्या, आकडे लिहिलेले होते आणि पुढे मोबाईल नंबर होते. तुला क्या हुआ साहब? इनके पास से मैंने पैसे लिए, अगर मैं तो रहने वाला नहीं हूँ, मेरी सैलरी तो आएगी क्योंकि ये महीने का पगार मुझे मिलेगा, तो जैसे मेरी सैलरी आएगी इनको फोन करके ये पैसे उनके घर तक पहुंचाना. आयुष्यातली नैतिकता काय असते. आणि तो बोलला मला, मी त्यांची ती ठेवली डायरी आणि मी म्हटलं चलो चलो मैं आपको नीचे लेके जाता हूँ. पण तेच त्यांचे शेवटचे शब्द होते. शेवटच्या क्षणी सुद्धा आपली मुलं बाळ बायको यांची आठवण न करता मी कोणाचं तरी ऋण द्यायचं बाकी आहे. हा केवढा केवढा मोठा, म्हणजे मला वाटतं याच्यावर मोठा सत्संग काय असू शकतो जो आमच्या सैनिकांकडनं आपण शिकू शकतो. एकदा त्यांच्या या नैतिकतेला आपण जोरदार टाळ्या देऊया. हे मेजर DP सिंग कारगिल युद्धामध्ये त्यांनी आपला पाय गमावला आणि ते फर्स्ट ब्लेड रनर म्हणून त्यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलंय. हे बघा, नथिंग सक्सेसफुल. तू आयुष्यात काय कठीण आहे का, काय करावं प्रश्न पडू शकतो का? बघा, शक्यच नाही. माणूस काय काय करू शकतो. आता हे आहेत कॅप्टन सांगवान. कारगिल युद्धानंतर जेव्हा त्यांचा पाय हा असा उडाला आणि ते जेव्हा हॉस्पिटलाइज झाले तेव्हा त्यांना विचारलं होतं, वय वर्ष 22 आहे या माणसाचं, कॅप्टन होता तो, वय वर्ष 22. तेव्हा त्यांना विचारलं की आपको दुख होता होगा, आपका पैर तो कट गया. तो बोला अरे क्या बात कर रहे हो, जब मैंने ये यूनिफॉर्म पहना था तब मैंने मेरा पूरा शरीर इस देश के नाम कर दिया, मेरा अधिकार नहीं है इस शरीर पर. तो पाकिस्तानी इतने बेवकूफ़ है कि मेरे पैर का इतना सा हिस्सा लेके गए, मैं पूरा तो अभी जिंदा हूँ और मैं उनका बदला मैं जरूर ले लूँगा. हे म्हणण्याचं स्पिरिट जे आहे, या स्पिरिटला एक जोरदार सलाम. बड़ी कीमत चुकती है साहब सरहद की पहरेदारी में, बड़ी कीमत चुकती है साहब सरहद की पहरेदारी में, एक हात मौत से करके 1.5 टांग बचती है हिस्सेदारी में. या सगळ्या अपंगत्व घेऊनही अपंग नसलेल्या सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या देऊया. हा भारत आणि या भारताचा हा सियाचीन ग्लेशियर. आता तुम्हाला दिसेल तिकडे POK आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आपण भारत म्हटला की हा असा चित्र काढतो. भारत आपला आहे हा कम्प्लीट, बरोबर आहे ना, वरचा सगळा. पण खरं आपल्याकडे तो वरचा भाग नाही आहे. तो जो वरचा आहे तो पाक ऑक्युपाइड काश्मीर आहे, उजवीकडचा आहे तो अक्साई चीन आहे आणि मध्ये तुम्हाला दिसेल ते आहे NJ जो आहे 9842 आणि त्याच्यावर आहे सियाचीन ग्लेशियर. तिथे आमचे सैनिक आहेत म्हणून POK काय किंवा अक्साई चीनमधनं काय कोणी इथे आत यायचं डेअरिंग करत नाही आणि म्हणून कारगिल बॉर्डरवर आलं. खरं कारगिल भारताच्या आत आहे, पण ते का आलं? कारण वर POK आहे आणि इकडे अक्साई चीन आहे. हे सियाचीन बॅटलफील्ड, हे सियाचीन वॉर मेमोरियल, हे त्यांचं ट्रेनिंगचा हा जो लास्ट, हे बर्फ आहे बरं, हा दगड नाही आहे, हे लास्ट आहे. बर्फात तो असं दिसतं, बर्फ नसताना ते काळं दिसत होतं तुम्हाला जे आहे ते. हे निघालेले आहेत आता 5,000, 7,000, 18,000 असे करत हे जाणार आहे. आणि जाताना प्रत्येकाला दोरी बांधलेली दिसेल तुम्हाला. दोरी का बांधली? कारण पुढच्या खड्ड्यामध्ये जर कोणी ताजा बर्फ असेल आणि पडला तर त्याला खेचता यावं म्हणून ती कमरेला दोरी बांधून ते जात असतात. अशा रीतीने ते वर चढतात 7,500 फूट, अजून पुढे वर जातात. अशा रीतीने ते जातात 13, 14, 15,000 फूट आणि शेवटी हे असे चालत 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 वरती 20,000 फुटावरती सियाचीन ग्लेशियरवरती पोचतात. अशा रीतीने सियाचीन ग्लेशियर तिसरा ध्रुव म्हणून 300 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, -56 डिग्री टेम्परेचर आणि शत्रूपेक्षाही नेचर किती भयानक आहे तिथे ह्याची जाण तुम्हाला येईल. हे बघताना मी हा फोटो का दाखवला?
ह्यामध्ये तुम्हाला दिसेल की जेव्हा मेजर गौरव गोडबोले हे जेव्हा सियाचीन ग्लेशियरवर होता तेव्हा त्यांनी तो 15,000 फुटांवर होता आणि त्याला वरती तो 17,000, कारण तिकडे स्टेप बाय स्टेप जावं लागतं अक्लामटाईज होत. त्याला एक मेसेज आला की खाली उतर जरा, 10,000 फुटावरती हादसा झालेला आहे आणि यू हॅव टू गो डाऊन अँड हेल्प देम. आणि तो बोला मी 15,000 फुटावर, म्हणजे ते स्वतःला चालता येत नाही, श्वास घेणं कठीण आहे. त्या ठिकाणी तो माणूस ती सगळी ते 4 जण धडधड करत खाली आले. 10,000 फुटावरती फक्त बर्फ होता आणि त्यांना सांगण्यात आलं की ते 4 जण अव्हेलॉन्चमध्ये गेलेले आहेत. स्निफ डॉग आणले, जवळजवळ 28 तास त्यांनी इथे शोधून काढल्या त्या बॉडी. तो बोला माझा CEO होता, त्याचं शरीर हे असं पिशवी एखादी उशी फोल्ड व्हावी तसं झालं होतं. 4ही बॉडीज आम्ही रिट्राईव्ह केल्या. आम्ही चिताला फोन केला, मी कळवलं त्यांना की आम्ही इथे आहोत, आम्हाला बॉडीज रिट्राईव्ह झाले, आम्हाला पाठवायचे आहेत. आणि मग तो बोलला की ते हेलिकॉप्टर मागवलं गेलं त्यांचं आणि हेलिकॉप्टरवाल्याने सांगितलं की मी फक्त 4 सेकंद थांबीन आणि मला एकच शू लँड करता येतोय, पण तिकडे जागाच नाही शू लँड करायला. हा जेव्हा मला भेटला तेव्हा त्याने मला विचारलं मावशी तुला जर कोणी सांगितलं एखादं काम आहे ते करायला असेल की जे तुला वाटतंय त्याला अर्धा तास लागेल, सपोज आपण धरू ते अर्धा तासाचं काम आहे आणि तुला जर कोणी सांगितलं की ते तुला 4 मिनिटात करायचंय तर तू काय करशील? म्हटलं त्याला वेडा म्हणेल जो मला हे सांगतो ते. तो बोला नाही पण हे होऊ शकतं. म्हटलं काय सांगतो? मी केलंय. ज्या परिस्थितीमध्ये माणसाला उभंही राहता येत नाही त्या परिस्थितीमध्ये मी 4 बॉडीज 4 सेकंडमध्ये ह्या हेलिकॉप्टरमध्ये पाठवल्या, कारण आमचा कुठलाही फौजी आम्ही मागे सोडत नाही, त्याला घरी पाठवण्याची जबाबदारी आमची असते. ही जी गोष्ट आहे 4 seconds टू गो, त्या पुस्तकात मी पूर्ण डिटेलची गोष्ट दिलेली आहे. अतिशय इन्स्पायरिंग गोष्ट आहे की आज मी तिकडे नाही आहे पण माझा बडी तिथे असू शकतो. When pen becomes rifle, when shirt becomes uniform, when your friend becomes buddy, when your playground becomes parade ground, and when your mother becomes Bharat Mata, that time you become a soldier. असा हा सोल्जर सियाचीन ग्लेशियरमध्ये काय असतं? we do the difficult as routine, impossible may take little long. आणि म्हणून आम्ही म्हणतो सियाचीन सैनिक अजीत है, अभित है. एकदा त्यांच्यासाठी आपण जोरदार ताली देऊया. हे जे मी पुस्तक लिहिले त्यात मी अशाच गोष्टी लिहिल्या की ज्यांनी मला सांगितल्या आणि त्या वाचायला तुम्हाला निश्चित आवडेल. आयुष्यात जेव्हा मळभ येतं ना तेव्हा त्या गोष्टी वाचल्या की परत प्रकाश दिसायला लागतो. हा मुलगा बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण यांचं बॉन्डिंग मला सांगायचं. आता तुम्ही मुलं मोठी व्हाल, कुठेतरी तुम्ही मॅनेजर व्हाल, तुमच्या अंडर माणसं असतील, तुम्ही तिथे काम कराल, तुम्ही अथॉरिटी दाखवून नाही चालत. यू हॅव टू बी रिस्पॉन्सिबल ऑल्सो फॉर युअर जे असिस्टंट्स असतात ते. हा रिस्पॉन्सिबिलिटीचा एक सुंदर नमुना आहे. हा आमचा जयहिंद प्रकाश 3 पिंपलवरती तो चालला असताना त्याच्याबरोबरच्या आपल्या ऑफिसरला कळलं की त्याच्याबरोबरचे 5 जे होते विजेंद्र थापर, पद्ममणी आचार्य, विवेक गुप्ता आणि 4थे कोण केले केरुंगसे, हे 4ही ऑफिसर शहीद झाले आणि एकटा त्याचा ऑफिसर उरला होता. आणि त्यांना सांगितलं होतं तुम्हाला 3 पिंपल नोलवर जायचं आहे. आणि तेव्हा जयहिंद प्रकाश आणि त्याची टीम घेऊन कंपनी कमांडर ऑफिसर जेव्हा वर निघाला तेव्हा तिथे उभे असलेला हा अत्यंतिक ताकदीने काम करणारा जयहिंद प्रकाश होता. एक अख्खी पलटण त्यांनी थोपकून धरली होती आणि तेवढ्यात वरून जोरात त्याच्या चेहऱ्यावरती कंप्लीट ब्रश करून फायरिंग झालं आणि त्याचा हा अर्धा चेहरा तो ब्रश करून निघून गेला. त्याच्या चेहऱ्यामध्ये फक्त इथे थोडं तोंड राहिलं, बाकी त्याचं काहीच राहिलं नाही. रवलं हा म्हणून तो खाली बसला आणि त्याच्या हातातून त्याला जे दिलेलं काम होतं त्याला फायरिंग करायचं ते तो त्यांनी तरी करत राहिला आणि तो तिथेच उभा राहिला. आणि तेवढ्यात ऑफिसरला कळलं की मला आता पुढे जायचं आहे कारण माझ्याबरोबरचे सगळे गेलेले आहेत आणि आय हॅव टू कॅप्चर दिस नोल, नाही तर परत पाकिस्तानी येतील. तेव्हा तो ऑफिसर मला म्हणतो ही गोष्ट मला जयहिंद प्रकाशनी 2018 साली झाली जेव्हा तो आमच्याकडे कारगिलच्या 18 सालच्या प्रोग्रामला आला होता. आणि तीच गोष्ट त्याच्या ऑफिसरने 2019 साली सांगितली की तो लहूलुहान म्हणून तिथे बसला आणि मी निघालो आणि अचानक माझा हात कोणीतरी खेचला. मी असं बघितलं तर जयहिंद प्रकाश खाली बसला होता आणि तो मला साथ मुझे छोडकर मत जाओ. तो अफसर मला म्हणतो की मावशी त्या क्षणी मला वाटलं मी का कमांडिंग ऑफिसर आहे. पण मला भावनांचे कर्तव्य ऊंचा हेच आम्ही शिकलो. मला दिसत होतं मला 3 पिंपलचं नोट ते कॅप्चर करायचंय. मी त्याचा हात तिथे सोडला और रुको असं म्हटलं आणि मैंने ऑर्डर दिया चलो.
त्याच्या समोर आम्ही सगळे निघून जाताना तो फक्त एवढं म्हणला, साहब आते समय मुझे लेके जाना, मैं यही हूँ. हे लोक सगळे नोलला वर गेले, आमने सामने फायटिंग झाली, जोर कस ॲम्बुश झालं आणि अल्टिमेटली तो पॉईंट जिंकला. आणि जेव्हा पॉईंट जिंकला तेव्हा तो म्हणला, जेव्हा परत खाली आलो, हे ते ऑफिसर आता ब्रिगेडियर मोहित सक्सेना ते आले खाली आणि तेव्हा तो मेजर होता आणि त्यांनी बघितलं की लवलवान अवस्थेत तो त्यांची वाट बघत होता. उसने उफ तक नाही किया. आणि मग त्यांना उचललं आणि मी त्याला घेऊन गेलो हॉस्पिटलमध्ये, त्याला नेलं. हा त्याच्याबरोबर तिथे थांबला. नंतर जेव्हा युद्ध संपलं तो गेला. 11 ऑपरेशन्स त्यांनी त्याची मॅनेज केली सगळी त्यांच्या चेहऱ्यावरची, डॉक्टर्सना सांगून वगैरे. आणि मग 11 ऑपरेशन झाल्यानंतर हा कंटिन्युअस त्यांच्याबरोबर होता. दिस इज अथॉरिटी आणि दिस इज रिस्पॉन्सिबिलिटी. तेव्हा जेव्हा मी हात सोडला तेव्हा माझी अथॉरिटी होती, पण माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती की मी त्याला. आणि तेव्हा तो म्हणला, साहब अब मेरे साथ शादी कौन करेगा. मैं किती इनोसेंट होता. तो बोला उसने उफ तक नहीं किया, लेकिन बोला अभी मेरे से कोई शादी ही नहीं करेगा. आणि फॉर्च्युनेटली त्याच्याच गावातल्या एका मुलीने, म्हणजे हे सैनिक काय काय करतात की त्यांनी तिथल्याच मुलींना सांगितलं की एक आदमी ये तगड़ा है, उससे चेहरा मत देखो, उसका दिल कितना साफ है देखो. आणि आज त्याला मुलं बाळ आहेत आणि अजूनही तो या ब्रिगेडियरना सलाम करतो. दिस इज बॉन्डिंग, दिस इज इन अवर. When you go home, tell them of us and say, for your tomorrow we'll give our today. माघारी जेव्हा जाल परतून ओळख द्या आमची त्यांना आणि त्यांना सांगा, तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आज दिला. हा आज आपल्याला कळायला हवा, जो आपल्याला आपल्यासाठी ते देत असतात. हा झेंडा उगाच नाही लहरत आहे, हा झेंडा लहरतोय तो आमच्या सैनिकांच्या बलिदानावर, हवेच्या जोरावर नाही, तसं त्यांच्या बलिदानावर. आता आपल्याला वाटतं युद्ध एक आहे ना, बरोबर. हे दुसरं युद्ध बघायचंय तुम्हाला, बघायचंय. मिलिटंट्स आले आहेत असं म्हटल्यावर कशा रीतीने आमचे सैनिक जातात. आम्ही जाचा रस्ता माहिती आहे, येऊ की नाही माहीत नाही, हे असतानाही जस्ट लुक ॲट इट. 2 एम्बुश जाएगी, मैं एम्बुश लेके जा रहा हूँ 21 नंबर पे. हाँ साहब. आप लेके जाओगे 23 नंबर पे. ठीक है साहब. तो सभी एम्बुश में अलर्ट रहेंगे. सबके पास नाइट विजन इक्विपमेंट्स है? हाँ साहब. सब क्लियर है? हाँ साहब. रेडी हो जाओ. हमें कितनी तकलीफ है, तकलीफों को बताते हैं, हमारे कितने सपने हैं. अशा रीतीने आज आपल्या देशामध्ये घुसखोरी केलेल्यांना अशा रीतीने रात्रीच्या अंधारात जाऊन हुसकावून लावायचं आणि हे मोठं काम आमचे सैनिक करत असतात. एकदा या धैर्यासाठी पण आपण त्यांना कळायला. मिलिटंट अटॅकमुळे काय काय होऊ शकतं तर तुम्हाला दिसेल. हे डान्स करतायत तर दोघं जण डान्स, तुम्ही पण सगळे करता डान्स. आपल्याला इसमें क्या दिखाना है ना, मुझे कुछ ज़रूरी नहीं है. ये स्कीइंग है ना. आता गुलमर्गला बंदा स्कीइंग करतो है, उसमें क्या है, स्कीइंग हम भी करेंगे जाएंगे तो. ये क्या कुठली चालवते तो, हां रॉयल एनफील्ड चालवते. उसमें काय, तुम्हाला सगळ्यांना 18 वर्ष झालं की आईवडिलांना काय सांगता, मला पल्सर पाहिजे, मला रॉयल एनफील्ड पाहिजे. जबाबदारी काय घेऊ ते नाही विचार, पण रॉयल एनफील्ड पाहिजे, 25,000 मोबाइल पाहिजे और आपको पेरेंट्स दे देते हैं. तो उसमें क्या है, इसमें क्या है वो देखो. इसमें ये है, वयाच्या 24व्या वर्षी मिलिटंट अटॅकमध्ये मिलिटंट्सना सामोरं जाताना त्याचा पाय त्या माईनवर पडला आणि मग तिथून जी त्याच्या आयुष्याची जी काय घालमेल झालेली, जी काय त्यांनी पुढे आपलं आयुष्य
लीड केलं. जेव्हा लोकांनी म्हटलं त्याला, वेन पीपल डाउटेड माय अबिलिटी टू वॉक आय डिसाइडेड टू फ्लाय. येस, ही फ्लू. तुला चालता येणार नाही म्हणणाऱ्या माणसाला त्यांनी उडून दाखवलं. आणि त्याचं लिम्कामध्ये ग्लायडिंग, पॅराग्लायडिंग म्हणून त्याचं पहिलं नाव आहे. ही इज लेफ्टनंट कर्नल D.D. गोयल, जे आत्ता NDAमध्ये इन्स्ट्रक्टर होते आणि आता श्रीनगरमध्ये मोठ्या ठिकाणी काम करत आहेत. मला माहिती आहे कार्यक्रम झाला की मला सगळेजण विचारतील आम्हाला काहीतरी करायचं, सैनिकांसाठी आम्ही काय करू. मला येतो असं, आपला कार्यक्रम झाला की मला जनरली लगेच भेटताच. मग मी सांगते 2 महिन्यांनी फोन करा, आणि 2 महिन्यांनी कोणीच फोन करत नाही. तर वॉन्ट टू डू समथिंग फॉर द सोल्जर, एवढं तर तुम्ही करू शकता. बी अन इंडियन हू इज वर्थ फायटिंग फॉर. निदान आपण या समाजाचं एक टेक्स्चर सुधारूया, आणि ज्यांच्यासाठी आम्ही लढतोय त्यांची निदान आपण दाखवू की येस वी आर देअर विथ यू. याच्यात काय प्रॉब्लेम आहे? आयुष्यात प्रॉब्लेम्स खूप आहेत आपल्याला, प्रत्येकाला वाटतं मला खूप प्रॉब्लेम आहे, पण तो तुमचा बघण्याचा ॲटिट्यूड आहे. प्रॉब्लेम जस्ट सी दिस अगेन. कसा आला तो? थांबून गेला. अरे पुढे लाईन आहे, पुढच्या निघून काय गेलं, तो तिरपा निघून गेला. एखाद्या गोष्टीकडे आपल्याला कशा नजरेने बघायचं. गरुड असतो ना, तो पाऊस आला की पावसाच्या वर जातो स्वतःला वाचवायला, पक्षी घरट्यात जातो. प्रॉब्लेम सेम, ॲटिट्यूड मेक्स अ डिफरन्स. ह्या मुलाला प्रॉब्लेम आहे, मी कसा जाणार, दुसरा तिरपा निघून गेला. तरक्की की दौड़ में उसी का जोर चल गया, जो बना के अपना रास्ता आगे निकल गया. ये भी आप ध्यान में रखो. यू कॅन सॉल्व एनी प्रॉब्लेम. आता आपण आपल्या सैनिकांसाठी एक जोरदार टाळ्या देऊया.